स्वामी भगवान की जय। बोलो परम पूज्य चरित्र चक्रवर्ती आचार्य श्री शांति सागर जी महाराज की, समस्त मुनि संघ की। ओ भगवंत इंद्र महिता सीधीश्वरा आचार्य जिन शासनोन्नति करा, उपाध्याय का श्री सिद्धार्थ सुपाठका मुनिवरा, रत्नत्रयाराधका पंचेति परमेष्टिनं प्रतिदिनं मंगलम कुंद कुंदायो जैन धर्मो सुमंगलम सर्व मंगल मांगल्यम सर्व कल्याणकारकम प्रदान सर्व धर्माणां जन्नम जय प्रशासनम जन्नम जय प्रशासनम। नमो अरिहंतानम नमो सीतानम नमो आर्यानम नमो छायानम नमो लोए सवसाउनम नमो अरिहंतानम नमो सीतानम नमो आर्यानम नमो छायानम नमो लोए सवसाउनम। सर्वसाधारण सभेच्या सुरुवाती आज आपण सर्व आमंत्रित मान्यवरांना स्टेजवर येण्याची मी विनंती करतोय। माननीय श्री भाऊभाईजी गांधी, माननीय श्री निवडणूक अधिकारी श्री सुधीरजी काळे, त्याचबरोबर नीलमजी अजमेरा, माननीय श्री अनिलजी जमगे, अध्यक्ष भारतवर्ष तीर्थक्षेत्र कमिटी यांनी आणि मीरभाईंनी सर्वांना वरती घेऊन जायचं। माननीय श्री संजयजी दोशी, माननीय श्री अमृतलाल गांधी, माननीय श्री नरेंद्रजी गांधी, ॲडव्होकेट सौ कांचनमाला संघवे, ॲडव्होकेट सौ माधुरी काळे, माननीय श्री रवींद्र देवमोरे, माननीय श्री शिखरजी गांधी, माननीय श्री बाहुबली चंकेश्वरा, माननीय श्री रवींद्रजी कटके, माननीय श्री उल्लास गांधी, सुजाताताई शहा पुणे, माननीय श्री महावीरजी शास्त्री, माननीय श्री प्रदीपजी पडे, माननीय श्री रमणीकलालजी कोठाडिया, माननीय श्री मिलिंदजी पडे, माननीय श्री महेंद्र शहा मुंबई, डॉक्टर विकासजी शहा वाचननगर, माननीय श्री श्रेणी शहा औरंगाबाद, विमलबाई भूषा मुंबई, माननीय श्री जवाहरलाल शहा वाघोलीकर, माननीय श्री शक्तीजी होडा लूज, डॉक्टर श्रेणी शहा इंदापूर, माननीय डॉक्टर मयूरा शहा सोलापूर, डॉक्टर माननीय श्री किरण शहा पुणे, धनश्री गांधी बारामती, सौ ज्योती महाजन शेळगाव ट्रस्टी, रत्नाजी पाटील इचलकरंजी, प्रदीपजी गांधी बाळवणी, सौ रेणुका कोठाडिया, सौ तनुजा शहा, माननीय श्री अनंतलाल दोशी, माननीय श्री शशिकांतजी दोशी, धनश्री गांधी बारामती, माननीय श्री प्रकाश आंबोडकर माळशिरस, माननीय श्री दंडकुमार गांधी दहिगाव, माननीय श्री सूर्यकांत जोशी पलटण, या सर्वांना मी मंचावर आमंत्रित करतोय। या सर्वांचं श्री भारतवर्ष दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटी फोटो अनावरणसाठी भगवान महावीर आणि चारित्र्य चक्रवर्ती आचार्य श्री शांतीराव महाराजांचा फोटो अनावरणसाठी मी आमंत्रित करतोय। माननीय श्री सतीशजी वोरा, बाहुबली संजय
तेरा जगराता है। राष्ट्रीय अधिवेशन उपस्थित सर्व पदाधिकारी, माननीय आपके मार्गदर्शक बाबूभाई, भारत वंचित निगममध्ये कमिटी सर्व सदस्य, आज आपल्या अध्यक्ष गावाला असा पुण्ययोग आला की हे शिबिर आपण इथे घेतलं आणि माननीय मीरबाई हे महाराष्ट्राचे अध्यक्ष झालेले आहेत शिबिरावर, याबद्दल त्यांचंही अभिनंदन. तसेच जे लोक कार्य करतात त्यांच्या पाठीची संस्था नेहमी उभे आणि उभे राहणार आहे. कारण आपल्या समाजात कार्य करणारे पुढे आले पाहिजे, त्यांनी कार्य केलं पाहिजे आणि आपण सुद्धा सर्व लोकांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. आता जे उद्देश आहे ते माननीय संघटक प्रमुख सांगतील, तरी दहेगाव देवस्थानतर्फे सर्वांचं स्वागत करून मी माझे मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या सर्व उपस्थित मान्यवरांचं सत्कार करणं आपलं कर्तव्य आहे. मी सुरुवातीला अनिलजी शहा वडगाव आणि डॉक्टर विकास शहा वाचनगर यांना आमंत्रित करतोय की कृपया त्यांनी मंचावर यायचं आहे. सन्मती सेवादलचे सर्व माजी अध्यक्ष जितेंद्रभाई दोशी, नवजीवन दोशी, प्रीतम कोठारी, महावीरजी शहा, डॉक्टर राजेश शहा, मयूर गांधी, वीरकुमार गांधी, वीरकुमार दोशी, संदेशजी गांधी, नमन गांधी, अविनाशजी दोशी आणि तेजस गांधी यांना मी आमंत्रित करतोय की यांनी आजच्या या मान्यवरांचं क्रमाने आपला सत्कार करायचा आहे.
आज जैन अवशेष आपल्याला अनेक दिसून येतात. एक काळ होता की फक्त जैन धर्म हा संपूर्ण भारतामध्ये विद्यमान होता. भगवान आदिनाथांच्या काळामध्ये अनेक मतमतांतर निघाली, पण जैन धर्म अखंडपणे कसा सुरू राहिला. भगवान पार्श्वनाथांच्या काळापर्यंत, भगवान महावीरांच्या काळापर्यंत तिथेपर्यंत अनेक मतमतांतर आली तरी सुद्धा जीन धर्माची पताका जी आहे सतत उंचावत चालते. तर या सर्वांचे जेव्हा आपण पाहणी केली, आपण आज भारतवर्षामध्ये कुठेही जर खोदण्यात आलं तर जैन धर्माचे अवशेष आपल्याला सापडतात आणि कुठेही जैन मूर्ती आढळून येतात. शाहू सांगतील जैन होते ते नेहमी म्हणायचे भारतामध्ये जितके जैन लोक नाही आहेत त्याच्यापेक्षा जास्त जैन मूर्त्या आहेत असे ते सांगायचे. आपल्या भाषणातही नेहमी बोलून दाखवायचे. तर इतक्या जैन मूर्त्यांचं आपण जतन केलेलं आहे, तितके जैन मंदिरांचं आपण जतन केलेलं आहे. अनेक तीर्थक्षेत्र असतील, उंच उंच शिखर असतील किंवा खोल. आता आपण पाहिलं की नांदेड जवळ सुद्धा एका नदीमध्ये सुद्धा एक सुंदर असं मंदिर नेहमी आपण दर्शन करतो, पाहतो, टीव्ही मध्ये पाहत असतो. नदीच्या पात्रात असेल किंवा उंच शिखरावर असेल, प्रत्येक ठिकाणी जिन मंदिर आढळतात. आणि या जिन मंदिरांचं जतन व्हावं म्हणून 100 वर्षापूर्वी, सुमारे 100 वर्षापूर्वी भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटीची स्थापना झाली. आणि भारतातल्या जिन मंदिरांचं असेल, जैन अवशेषांचं असेल जतन व्हावं यासाठी एक संस्था, शिखर संस्था असावी, केंद्रीय संस्था असावी, या भावनेने या संस्थेची स्थापना झाली. झवेरीजी अत्यंत एक असे कर्मठ कार्यकर्ता होते मुंबईतील आणि त्या झवेरीजींनी या भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटीची नीव, त्याचा पाया रचला. आणि ती संस्था जी ब्रिटिशांच्या काळामध्ये सुद्धा, त्यावेळी सुद्धा तत्कालीन अवस्थेमध्ये, परिस्थितीमध्ये या क्षेत्रांचं जतन व्हावं यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली. त्याच्या पूर्वीपासून सुद्धा सम्य शिखरीचा वाद होता दिगंबर श्वेतांबरामध्ये, तो पहाड कोणाला मिळावा, कोणाचा आहे याच्यासाठी. तर त्यासाठी सुद्धा अनेक खटले चालले असायचे. तर त्या ब्रिटिशांच्या काळापासून चालत आलेले ते वादविवाद आपल्याला मिटण्यासाठी आपली एक संस्था असावी आणि एक फंड असावा या उत्कट भावनेने त्या भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटीची स्थापना झाली. आणि ती स्थापना झाल्यानंतर भारतभर त्याचे सभासद झाले. अनेक क्षेत्र यामध्ये घेतले गेले आणि त्यामध्ये एक सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणांचे वेगवेगळे अंचल निर्माण करण्यात आले, विभाग निर्माण करण्यात आले. आणि त्यामध्ये महाराष्ट्र अंचल हा एक स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला. महाराष्ट्र अंचल नंतर खाली इतके राज्यांच्या सर्व राज्यांचं एकच अंचल आहे, पण महाराष्ट्र अंचल हा महाराष्ट्र देशच मोठा असल्यामुळे तिथं मोठा अंचल तयार करण्यात आले, तिथं सभासद करण्यात आले. एकूण तीर्थक्षेत्र कमिटीच्या अंडर महाराष्ट्रातले 48 क्षेत्र असे आहेत की ज्यांचं रजिस्ट्रेशन आपल्या या तीर्थक्षेत्र कमिटीच्या अंडर आहे. आणि संपूर्ण भारतामध्ये 11,000 रुपये आजीवन सभासद वर्गणी देऊन जे सभासद झालेले आहेत असे सभासद संख्या सुमार 8,600 इतकी सभासद संख्या आहे. या 8,600 सभासद संख्येपैकी 3,000 पेक्षा जास्त सभासद संख्या फक्त एकट्या महाराष्ट्रात आहे. आपण सर्वांचं कौतुक केलं पाहिजे. प्रत्येक कार्यामध्ये महाराष्ट्र हा अग्रेसर असतो. त्याचप्रमाणे या कार्यात तीर्थक्षेत्र कमिटीच्या सहयोगाने महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे, मुंबईचं वर्चस्व राहिलेलं आहे. आणि त्यामुळेच या आपल्या इथे मुंबईहून सुद्धा कार्यकर्ते आपल्या आलेले आहेत, कसे आलेले आहेत. तर त्या मुंबईमध्येच या भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटीचं मुख्य कार्यालय जे आहे ते कार्यालय, मुख्य कार्यालय मुंबईचे आहे. आणि आपल्या तीर्थक्षेत्र कमिटीकडून जैन तीर्थवंदना हे मुखपत्र सुद्धा निघतं, आपल्या सर्वांना माहिती. यामध्ये प्राचीन तीर्थांचं जतन करण्यासाठी त्या क्षेत्रांचा परिचय, त्यांचे फोटो आणि त्यांचे अवशेष दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि या माध्यमातून केंद्रीय स्तरावर अध्यक्ष पदाची निवडणूक होते आणि ती निवडणूक झाल्यानंतर इतर सभासद निवडले जातात आणि महामंत्री निवडले जातात. तर त्या निमित्ताने यावर्षी आपण सर्वांनी पाहिलं की केंद्रीय स्तरावरची सुद्धा निवडणूक झाली आणि ती निवडणूक सुद्धा कुठलेही 2 पक्ष उभे न राहता एकाच व्यक्तीला तिथं बळ देण्यात आलं. अनेक चर्चा झाल्या, अनेक लोकांची इच्छा होती
अध्यक्षपदाचं खूप महत्त्वाचं स्थान आहे. श्री अशोकजी जैन असतील, साऊ शांतीप्रसाद जैन असतील, त्यानंतर नरेंद्रजी शेट्टी असतील, अशा अनेक लोकांनी त्या कार्याच्या महत्त्वाच्या पदावर कार्य केले आहे. आणि त्या निमित्तानेच या तीर्थक्षेत्र कमिटीच्या या समितीवर धनावराई श्रीमान जम्मू प्रसादजी जैन यांची पुनश्चेता 2 महिन्यापूर्वी केंद्रीय स्तरावर निवड झाली. आणि त्यानंतर नवीन अध्यक्ष आल्यानंतर सर्व जे अंचलचे अध्यक्ष असतात त्या अध्यक्षांची निवडणूक या निमित्ताने घेतली जाते. काही लोकांना विचार नव्हते की या पदाची निवड कशी होते, तर याची निवड जी अत्यंत पारदर्शी आहे. आणि ती निवड जी आहे सभासदांना, सर्व सभासदांना त्यांना पत्र पाठवलं जातं, त्यांना फॉर्मही पाठवला जातो. ज्याला कोणाला इच्छा आहे तर तो ते फॉर्म भरू शकतात आणि त्या अंचलचे अध्यक्ष होऊ शकतात. कारण अध्यक्षाला इतर सर्व समिती निवडण्याचे अधिकार आहेत. आणि आता नवीन पदाधिकारी निवडण्याची ही वेळ आलेली आहे. पण यापूर्वी मी आढावा घेण्यासाठी म्हणून आपल्यासमोर उभा आहे. तर भारतवर्षीय दिनमर्यादित तीर्थक्षेत्र कमिटीचा वर्तमान महामंत्री म्हणून आपल्यासमोर मी उभा आहे. आणि गेल्या 2.5 वर्षापासून धर्मावराजी श्रीमान पवनकुमारजी हिराचंदजी जग्गे परिवार ब्रह्मस्वामी महाराज यांच्यापासून धर्मकार्यामध्ये सतत सेवारत असलेले आणि सर्वांना जलपूजन करायचे. या निमित्ताने 2.5 वर्षापूर्वी आचार्य देवनंदी महाराजांच्या सेवेचे फळ म्हणून त्यांना या पदावर त्यांची निवड झाली सर्वात होते. आणि त्या 2.5 वर्षाचा कार्यकाळ जो आहे आता येत्या नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. पण नूतन अध्यक्ष निवडले गेले असल्यामुळे पुन्हा एकदा त्या पदाची निवडणूक लागली आणि ती निवडणूक आपल्यासमोर उभी आहे. तर गेल्या 2.5 वर्षामध्ये भारतवर्षीय दिनमर्यादित तीर्थक्षेत्र कमिटीच्या महाराष्ट्र अंचलने सर्वात जास्त सभासद या केंद्राला दिलेले आहेत आणि सर्वात जास्त फंड सुद्धा आपल्याला या क्षेत्रावर मिळालेला आहे. तर त्या संबंधीचा जो महत्त्वाचा आढावा आहे त्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर आमचे कार्यकर्ते अध्यक्ष श्री आदित्य जलके, कोषाध्यक्ष श्री पूज्यजी जैन मेलवाल आपल्या औरंगाबादचे आणि त्याबरोबर सेक्रेटरी, त्याबरोबर पी गांधी असतील, गडकरी असतील, अशा अनेक उपाध्यक्ष आहेत. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते या टीममध्ये होते. कार्यकर्त्यांमध्ये महिला वर्गामध्ये शाळा असतील, काही असतील, या सर्वांनी खूप महत्त्वाचं कार्य वेळोवेळी केलेलं आहे. सातत्यावर त्यांनी किती जबाबदारी पाळलेली आहे. आणि त्या निमित्ताने या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हा 2.5 वर्षाचा कार्यकाळ आणि महत्त्वपूर्ण पूर्ण करू शकतो. आणि एक क्षेत्र महत्त्वाचं पश्चिम महाराष्ट्रातलं कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, या भागामध्ये एक अत्यंत प्रकट असलेले आपले रवीजी देवमोरे सर, ज्यांनीही या निमित्ताने रवीजी देवमोरे जोरात लावलं तर त्यांनी सुद्धा जेव्हा आमचा कोल्हापूर दौरा होता, कोल्हापूर इचलकरंजी, सातारा आणि त्या भागामध्ये आमचा दौरा होता, त्या दौऱ्याला अत्यंत यशस्वीपणे करण्यामध्ये किंवा तिथले अधिकारी सभासद वाढवून येण्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका अशी रवीजी देवमोरे यांनी निभावली होती. त्या क्षेत्रातले अनेक कार्यकर्ते आणि त्यांच्या सहकार्याने त्या सर्वांनी खूप चांगला असं कार्य केलेलं आहे. आणि त्या निमित्ताने म्हणून या तीर्थक्षेत्र कमिटीचं मागच्या 2.5 वर्ष आपण अत्यंत चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकलो. आणि या कार्यकाळामध्ये मी प्रत्येक भाग घेऊन 48 जे आपले क्षेत्र आहेत तुम्ही आपल्या वेबसाईटवर पाहू शकता. तर त्यामध्ये आपण तिथे प्रत्यक्ष भेटी दिल्यानंतर काही अडचणी असतील तर भागातल्या काही अडचणी होत्या तर त्या सुद्धा अडचणी सोडवण्यात यश मिळवलं. ते आपल्या इथं पवनजी अपुरे आले आहेत तर त्यांना क्षेत्रातल्या काही चर्चात्मक गोष्टी होत्या तर त्यांनी सुद्धा सहकार्य केलं आणि त्या निमित्ताने पवनजी अपुरे त्यांच्या सहकार्याने आपण कुठल्याही अडचणी होत्या त्या सोडवण्यामध्ये यश मिळवलं. त्याचबरोबर या निमित्ताने जाणीवभवन आणि विविध कार्यामध्ये निवडून होण्यासाठी विविध फंड आपण उपलब्ध करून दिला. गजबंद क्षेत्रासाठी सुमारे 10 लाखाचा फंड या मागच्या 2.5 वर्षामध्ये कुंडल क्षेत्रासाठी 20 लाख रुपयाचा जो फंड होता तो मागे आणि त्या भागामध्ये आपण उपलब्ध करून देण्यासाठी यश मिळवलेलं आहे. नांदणी मठ या भागासाठी एका मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 2 लाख रुपयाची राशी उपलब्ध करून देण्यात आली. कोल्हापूर येथील जे मठ आहे जुने जे भंडारा होते त्यांची समाधी झाली आणि भंडारा केल्यानंतर अनेक खंडाच्या अडचणी होत्या तर सोडवण्यासाठी 5 लाख रुपयाची राशी उपलब्ध करून
साबरगावातील क्षेत्रासाठी सुमारे 17 लाख रुपयाची राशी या निमित्ताने उपलब्ध करून देण्यात आली. अशा प्रकारे सावित्री संस्थानामध्ये आचार्य श्री शांतीसागर महाराजांच्या वक्तृत्व खंडासाठी खूप चांगलं कार्य करतात. म्हणून तीर्थक्षेत्र कमिटीचा एक भाग आहे की त्याच्यामध्ये सुद्धा योगदान देतात. त्याच्यासाठी 3 लाख रुपयाची राशी त्यामध्ये योगदान तीर्थक्षेत्र कमिटीतर्फे देण्यात आलं. आणि चरित्र ग्रंथ प्रसिद्ध करण्यासाठी सेतवाद सेवा मंडळाला 2 लाख रुपयाची राशी उपलब्ध करून देण्यात आली. त्याबरोबर विविध क्षेत्राच्या कार्यासाठी गेल्या 2 ते 2.5 वर्षामध्ये सुमारे 1 करोड 25 लाख रुपयाची राशी उपलब्ध करून देण्यामध्ये या तीर्थक्षेत्र कमिटीला आपण मिळू शकतो. त्यासाठी मी आलेली जनतेने खूप मदत करतो. जे कार्य संपन्न करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे. तर या पद्धतीने सर्व कार्यकर्त्यांनी प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष वेळ दिली आणि त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होत असताना आपण आपली कार्याची भूमिका आहे दुसऱ्या एका समर्थ खात्यावर देण्यात यावी ही भूमिका लक्षात ठेवून आपण गेल्या अनेक वर्षापासून पाहत आहात इथं अनेक कार्यकर्ते आहेतच. तर सन्मती सेवा दल अकलूज आणि या क्षेत्रामध्ये या परिवारामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, महाराष्ट्रात सोलापूर, पुणे या सर्व भागामध्ये अत्यंत हिरवे कार्य करणारे आणि प्रत्यक्षात या तीर्थक्षेत्राच्या जतनासाठी कार्य करणारे. कारण अनेक वर्षापासून हे कार्य सगळे शिखरणी स्वच्छता अभियान असेल किंवा इतर क्षेत्राची सेवा असेल, दरेगाव क्षेत्राचं वृक्षारोपण असेल किंवा अशा अनेक कार्यामध्ये महत्वाची भूमिका बजावलेले श्री सन्मती सेवा दलाचे मीरबाई आणि त्यांचे कार्यकर्ते एक खूप चांगली गोष्ट आहे. अध्यक्ष एक कोणी नाही, प्रत्येक कार्यकर्ता हा कार्यकर्ता आहे, तो कार्यकर्ता अध्यक्ष पण आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये पण थोडा काळ आपण त्या कार्यकर्त्यांसाठी करूया. तर त्यांच्या मागे बापूबाई असतील ते सगळे समर्थपणे बसलेले सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत. ते सर्व मंडळी त्यांच्या पाठीशी असतील किंवा दहीगाव, नातेपुते, अकलूज, वाचनमंडळ, इंदापूर, टेंभुर्णी या भागातले जे ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांनी पुढच्या युवा पिढीला ही जबाबदारी देत तीर्थक्षेत्र जतन करण्याचे महत्त्वाचं कार्य त्यांनी त्याला भाव दिलं. त्यामुळे आता त्याची सभासद वाढत आहे आणि त्यानिमित्ताने एक आले पाहून श्री अनिल जपके यांनी मीरबाई गांधी यांचं चर्चा चालू असताना मी सांगितलं की जो कार्य करतोय तीर्थक्षेत्राच्या खऱ्या सेवेसाठी जो कार्य करतोय त्या कार्यकर्त्याला आपल्याला पुढचा निवडला पाहिजे अशी भावना केल्यानंतर त्यांनी पूर्णपणे त्याला साथ दिली आणि त्याबरोबर त्यांनी स्वतः घेऊन जाऊन आदरणीय परमपूज्य श्री देवदत्ती महाराजांच्या समोर घेऊन त्यांना आशीर्वाद देऊन केला. आचार्य कृष्णसागर महाराज असतील, अनेक आचार्य मुनी असतील, त्या सर्वांकडे गेल्यानंतर सर्वांनी आशीर्वाद दिला. आज आपल्या इथं सुजाता पाहिजे आहे त्यांच्या इथे पुणे येथे परमपूज्य मुनी जुगल चातुर्मास सुरू आहे. तर तिथे गेल्यानंतर सुद्धा त्या मुनिराजाने सुद्धा त्यांना आशीर्वाद दिला. या सर्वांचं बळ पाहून आम्ही ठरवलं की मीरबाईंना आपण पुढच्या अध्यक्षपदासाठी समर्थपणे पाठिंबा द्यायचा आणि त्याप्रमाणे आम्ही पाठिंबाही दिला. आणि त्याचबरोबर त्यांचे कार्यकर्ते जे आहेत त्यांच्यासोबत 100 नाही 1000 हात आहेत. तर त्या सर्व कार्यकर्ते जे पुरुष असतील किंवा महिला वर्ग असेल समर्थपणे त्यांच्या पाठीमागे उभे आहेत. तर या सर्व निमित्ताने ते सर्वजण एकत्र होते पाहून आम्हाला अत्यंत आनंद आहे. आम्ही आमचा कार्यकाळ संपत असला तरी आमच्यापेक्षा चांगलं कार्य करण्यात कोणतरी पुढे आहे ही भावना आम्हाला व्यक्त होत आहे. तर त्या निमित्ताने आमच्या या मावळत्या महाराष्ट्रातील सर्व सभासदांच्या वतीने आम्ही सर्वांनी पाठिंबा दिला आणि मीरबाईंनी समर्थपणे काही चिंता न करता त्यांनी प्रचार प्रसार सुरू केला. त्याबरोबर दक्षिण भारत हिंद सभा असेल अनेक संस्थांनी त्याला पाठिंबा दिला. सर्वांनी त्यांचं नाव उचलून धरलं आणि त्या निमित्ताने त्यांनी केलेल्या कार्याची पावती ही समोर आली. निश्चितच पुढच्या आम्ही 2.5 वर्षाचं कार्य केलं त्यातले 2 वर्ष आम्हाला मिळाले. कारण मीरबाई तुम्हाला 5 वर्षाचा कार्यकाळ मिळत आहे आणि त्यामध्ये तुम्ही जशी सन्मती सेवा दलाची उभारणी केली आहे त्याची प्रगती केली आहे. सुजाता पाहिजे असतील किंवा अशा सगळे जे आमचे सर्व कार्यकर्ते आम्ही जरी या पदावर मागे सरकत असलो तरी प्रत्येक कार्यामध्ये आमचं सहकार्य तुम्हाला लाभेल आणि त्या निमित्ताने म्हणून ही निवडणूक लागण्यात आली.
तीर्थक्षेत्र कमिटीच्या केंद्रीय समितीने धर्माधिकारी श्रीमान सुरजी काळे यांना निवडणूक निर्णय अधिकारी त्यांना घोषित केलं. त्यांना ते कार्य दिलं त्यांनी सहज स्वीकार केलं आणि त्या निमित्ताने मी ते उभारणी एका लोकांनी उभारण्याचा प्रयत्नही केला. पण आम्ही त्यांना विनंती केली की नव्या कार्यक्रमांना आपण त्यामध्ये आणलं पाहिजे जेणेकरून इथे सुद्धा नवीन कार्यक्रम तयार होतील, नवीन सभासद तयार होतील. आज पण औरंगाबादीचं गेल्या 20-25 वर्षापासून ही समिती कार्यरत होती. पुढे समिती सोलापूरकडे आली आहे, आता अकलूजकडे आली आहे, कोल्हापूरवाले आहेतच पुढचे. त्याच्यासुद्धा त्याला पुढे समर्थपणे पुढच्या वेळी सांभाळून घ्यावं आणि हळूहळू त्यानंतर सुधारपणे कोणाला घेऊन जावं अशी आमची इच्छा आहे, अशी भावना आहे. तर त्या निमित्ताने प्रत्येक क्षेत्रात एक समिती कार्यरत राहिली तर त्याचे जे फायदे आहेत ते सर्वांना दिसून येतील, नवीन कार्यक्रम तयार होतील. एक आम्ही वाढ केलेली आहे की अजून सुद्धा त्याला वेगळ्या दिशेला चांगल्या दिशेला शिखरावर घेऊ शकतात. तर या निमित्ताने अनेक गेल्या 2-2.5 वर्षांचे कार्यक्रम असताना काही कार्यकर्त्यांचे नाराजही झाले. कोणाला काही वाटलं असेल किंवा काय झालं असेल तर भारतवर्षीय दिनामध्ये तीर्थक्षेत्र कमिटीच्या महाराष्ट्राच्या वतीने मी सेक्रेटरी माधव शास्त्री आणि श्री आदित्य ठाकरे यांच्या वतीने कोणाला काही शब्द चुकीचा वाटला असेल किंवा रक्कम देताना येताना काही कमी जास्त वाटला असेल, आम्ही फक्त एक वाहन पोस्टमनसारखे कार्य करत होतो. विनंती तुमची आली की त्याला पोहोचवणं, फॉलो केल्याने तुमच्याकडे पोहोचवणं. तर त्यामध्ये सुद्धा कोणाचा काही गैरसमज झाला असेल तर मनाचे कार्यक्रम सर्वांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने तीर्थक्षेत्र कमिटीच्या वतीने सर्वांची क्षमा याचना करतोय आणि पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद देतोय, अभिनंदन करतोय. या निमित्ताने आपल्यापैकी तीर्थक्षेत्र कमिटीचे सभासद कोणकोण हात वर करा. तीर्थक्षेत्र कमिटीचे सभासद असलेले हात वर करायचे. सर्वांचे खूप खूप अभिनंदन, त्यांच्या कार्याला अभिनंदन करत खूप खूप धन्यवाद. आणि सभासद नाही त्यांनी हात वर करा. तीर्थक्षेत्र कमिटीचे सभासद नाही असे कोणकोण हात वर करा. इकडे बघा कोण कोण सभासद नाही ते फोटो काढून द्या, सर्वांना भेटायचं. हात वर करा कृपया. एक चांगली संधी आहे. या निमित्ताने 11,000 रुपये रक्कम आहे. ती रक्कम तुमची तीर्थक्षेत्र कमिटीला गेल्यानंतर त्याच्या व्याजात इतकी रक्कम येते ती पूर्ण रक्कम जी आहे जीर्णोद्धारासाठी दिली जाते. एकही रक्कम तर काढली जात नाही काढून. म्हणजे तुम्ही असाल नसाल उपयोग केल्यानंतर सुद्धा तुम्ही दिलेल्या दान असेल तुमच्या व्याजाची रक्कम जी आहे कायमपणे तीर्थक्षेत्र कमिटीसाठी जीर्णोद्धारासाठी वापरली जाणार आहे. तर त्याचे फॉर्म सुद्धा आहेत, रवींद्रजी पॅटर्न आहे, त्याच्याकडून तुम्ही फॉर्म घेऊ शकता. आणि आज फॉर्म तुम्ही असाल तुमचे इतर मित्रमंडळी असतील तर त्या सभासदासाठी कार्य करायचं आहे. या निमित्ताने दरेगाव क्षेत्राने खूप मोठं मुलांचं सहकार्य केलेलं आहे. तर दरेगाव क्षेत्र आपल्या विभागातील एक महत्त्वाचं क्षेत्र मनाशी बोलता बोलता राहून देवाच्या दृष्टिकोनाकडे कृपया सर्वांनी उभे राहायचे. दरेगाव क्षेत्राचे ट्रस्टी 1 मिनिट उभे राहायचे. याच्या वतीने मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतोय की खूप सुंदर असं एक समावसरण खुल्या आकाशातलं समावसरण तयार होत आहे आणि त्या समावसरणासाठी अनेकांनी कार्य केलेलं आहे. पण ते समावसरण पूर्ण होण्यासाठी आपण सर्वांचे सहकार्य अजून सुद्धा अत्यंत अपेक्षित आहे. या लोकांनी खूप सुंदर असं जागेवाहून तयार केलेलं आहे, हा हॉल तयार केलेला आहे, मंदिराची देखरेख अत्यंत सुंदर केलेली आहे. ब्रह्म माऊली साहेब महाराजांचे जे सर्व त्यांची धरोहर आहे त्यांची हस्तलिखित आहे खूप चांगल्या प्रकारे जतन केलेलं आहे. त्याचा रथ असेल सुंदर रथ जतन केलेला आहे. त्याचं क्षेत्र ITI कॉलेज तिथलं हॉस्टेल हे सर्व एकाच खेडेगावामध्ये सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे त्याने मेंटेन केलेलं आहे. जोरात काढून त्यांचं एकदा आरक्षण करायचं. महाराष्ट्र अंचलची निवडणूक कुठे व्हावी यासाठी जेव्हा चर्चा आली आहे पुढे तर त्यावेळी अनेक क्षेत्रात पुढे आले. आम्ही वडाळा क्षेत्राच्या वतीने आवाहन केलं होतं. त्यानंतर रवी देवगुडे यांनी गुंतवणुकीसाठी आवाहन केलं होतं. कुंभा क्षेत्रवाल्यांनी आवाहन केलं होतं. त्यानंतर सगळ्या क्षेत्रवाल्यांनी सुद्धा आवाहन केलं होतं. पण त्यावेळी दहेगाव क्षेत्रवाल्यांनी आवाहन केल्यानंतर आम्ही सांगितलं की कुठल्याही क्षेत्रावर होणार नाही, दहेगाव क्षेत्र हेच निवडलं जाईल. कारण महाराष्ट्रामध्ये अनेक क्षेत्रावर लोक येतात तिथं दहेगावचं सुद्धा भाषण खूप आहे. पण इतर क्षेत्रातल्या लोकांना दहेगावचा परिचय पुन्हा शिकला व्हावा यासाठी आम्ही विनंती केली आणि त्या विनंतीला मान्य नरेंद्रजी गांधी असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी जे आहेत
अध्यक्ष या सर्वांनी त्याला उचलून धरला आणि वीरबाईंना सुद्धा जोरात पाठिंबा दिला आणि त्याने या क्षेत्रावर आज आपण जे बसलो आहोत त्याने नेतृत्व केलेल्या क्षेत्रावर आपण तिथं बसलेलो चोरात टाळून त्या सर्वांना अभिनंदन करायचं आणि त्याने एक जैन बोधकाचा विशेषांक टाटा जावा असं मी त्यांना भावना व्यक्त केली. त्याबरोबर त्यांनी सुद्धा खूप चांगली माहिती ही जैन बोधकासाठी उपलब्ध करून दिली आणि ती उपलब्ध करून दिलेली माहिती आणि त्यासाठी आम्ही जाहिराती सुद्धा दिल्या वीरबाईंनी सुद्धा दिल्या आणि त्यानिमित्ताने कारण जैन बोधक 140 वर्षापासून प्रकाशित होणार एक असं पाक्षिक आहे तर त्याच्यामध्ये जैन बोधकांमध्ये जयगावचा परिचय यावा अशी भावना व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी झोका दिला आणि खूप सुंदर प्रकारे सहकार्य केलं. तर त्या जैन बोधकाच्या जयगाव शिक्षकाचा ही रवी लेपोरे आणि ज्या सर्वांनी जळगाव क्षेत्राचा हा परिचय असलेला हा विशेष आहे इथं प्रसिद्ध होत आहे. त्या इकडे लक्ष समोर खाली सोहळ्याचा संपन्न झाले. जोरात टाळून आपण सर्वांनी अभिनंदन करायचं. श्री भारतवर्षीय महाराष्ट्र आचरणसाठी आपल्याला माहितच आहे की आचार्य अरविंद महाराजांनी खूप वर्षापूर्वी 1980 साली एक निधी उपलब्ध करून दिला होता. 1,35,00,000 रुपयाचा निधी 35 लाख या एवढी मोठी रक्कम महाराजांनी धर्म प्रमाण करून तीर्थक्षेत्र कमिटीसाठी मिळवून दिला होता. तर ह्याच ठिकाणी दिलीपजी कटके पुणे परिवार जे पिंपरी चिंचवड परिसर पुणे जैन समाजचे अध्यक्ष आहेत यांच्या वतीनं अतिशय क्षेत्र श्री महावीर स्वामी दिगंबर जयगाव यांना आचार्य अरविंद महाराजांचा फोटो हे भेट करू इच्छितात की त्यांना इथं सर्व दयावरच्या ट्रस्टींना मी पुढे आमंत्रित करतो. त्यांच्या वतीने नरेंद्र गांधी यांनी पुढे यायचे आणि त्यांच्याकडून हा महाराजांचा फोटोचा स्वीकार करायचा आहे. जरा काळजी आपण त्यांचा धन्यवाद. मी सुधीरजी काळे यांना विनंती करतोय की त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी या नात्याने आजचं आपलं वक्तव्य आणि आपलं निर्णय त्यांनी जाहीर करावं. सर्वप्रथम मी आभारी आहे अखिल भारतीय तीर्थक्षेत्र दिगंबर जैन कमिटीचा की त्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली की मी हे कार्य करावं इलेक्शन ऑफिसर म्हणून निवडणूक अधिकारी म्हणून. आणि या कार्यामध्ये मला सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. मुंबई कार्यालयाने त्यानुसार वेळ पाळून निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली. तर दिनांक 17/8/24 पर्यंत माझ्याकडे 8 अर्ज उपलब्ध झाले. त्यापैकी तपासणी केल्यानंतर 4 अर्ज मला अवैध आढळून आले. एक ना दुसऱ्या कारणावरून सह्या नाही, फोटो नाही किंवा तारीख नाही. तसेच शेवटच्या दिवशी मला 3 अर्ज आले. त्याद्वारे तिघांनी औरंगाबादच्या त्यांनी नामांकन वापस घेतलं आणि सरतेशेवटी आपले लाडके सर्वांचे प्रिय धडाडीचे कार्यकर्ते ज्यांनी सन्मती सेवा दल उभं केलं आणि हे फौज उभी केली त्यांच्या मागे त्याचंच हे फळ आहे. 15 ते 20 वर्ष त्यांनी सतत कार्य केलं. त्यांचा बायोडाटा मी वाचलेला आहे, तो माझ्याकडे आहे. आणि असं अतुलनीय कार्य अद्यापही मला नाही वाटत कोणी आपल्या जैन समाजात केलेलं आहे 15 ते 20 वर्षापासून. तर असे कार्यकर्ते आज आपल्याला अंतिम नामांकन सूची जी मी अगोदरच मुंबई कार्यालयाला कळवली होती आणि त्याची अधिघोष मी आज करत आहे. श्री मिही बाहुबली गांधी यांचे मी महाराष्ट्र अंचल चे अध्यक्ष म्हणून पुढील 5 वर्षासाठी निवडणूक झाल्याचे जाहीर करतो. आणि हे प्रमाणपत्र मी त्यांना सादर करतो.
होता सर्वांमध्ये पुढच्या 5 वर्षासाठी भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटीच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी निवडण्यात आले म्हणून जाहीर केल्याने सर्वांना जयेंद्र. महावीरजींनी सांगितल्याबरोबर मी फक्त जागा चेंज केली आहे. अध्यक्षीय भाषण नंतर आहे. अध्यक्षपदावर त्यांना आरूढ केलं आहे. 2-2 मिनिटाचे मान्यवरांचे भाषण होतील. त्याच्यानंतर मग मी बोलल. माझ्यानंतर मीर गांधी बोलतील. खूप खूप अभिनंदन मिहिरभाई यांचं. आदरणीय आमचे प्रेरणास्थान मिहिरभाई गांधी भारतवर्षीय तीर्थक्षेत्र समिती महाराष्ट्र अंचलच्या अध्यक्षपदासाठी निवड झाल्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन. आपल्या 25 वर्षाच्या निस्वार्थ सेवेमुळे समाजसेवेचा एक आदर्श ठरला आहे. सन्मती सेवा दलाच्या माध्यमातून आपण हजारो जैन बंधू भगिनींसाठी निशब्द पण अत्यंत मोलाचे कार्य केले आहे. होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपला आधार, गरजू रुग्णांसाठी आपली सेवा आणि प्राचीन मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आपलं योगदान हे सर्व समाजासाठी प्रेरणादायी आहे. या यशस्वी कार्यपथावर माननीय अनिलजी जमगे यांच्या सतत पाठबळ मिळालेले आहे. त्यांच्या विश्वासाच्या पायावरच आपल्या अध्यक्ष पदाची निवड झाली आहे आणि त्यांच्यामुळेच समाज आपल्याला या जबाबदारीसाठी योग्य मानत आहे. संवेदना ज्या मनात ठसतात त्या हातांची किमया जडते. संवेदना ज्या मनात ठसतात त्या हातांची किमया जडते. प्रेम, सेवा आणि निष्ठेनंच कार्यकर्तृत्वाची यशोगाथा झसते. सतत उभारणाऱ्या पावलांमुळे प्रत्येक संकट दूर होते आणि माणुसकीच्या मार्गावर एक नवीन अध्याय सुरू होतो. आपल्या नव्या कार्यकाळासाठी आपणास खूप खूप शुभेच्छा. समाजाच्या कल्याणासाठी आपलं कार्य असेच प्रेरणा राहो हीच सदिच्छा असं आपल्या सर्वांच्या मध्ये मी नूतन अध्यक्ष माननीय मिहिरजी गांधी यांना आपण शुभेच्छा देतोय आणि मी मनोगतासाठी आमंत्रित करतोय रवींद्रजी देवमोरे. सर्व मान्यवरांना एक विनंती आहे की प्रत्येकाने आपलं मनोगत फक्त 2 मिनिटांचंच करावं अशी विनंती आहे. धन्यवाद. उपस्थित सर्व मान्यवर, ज्येष्ठ श्री कुंतुगिरी क्षेत्राचे संस्थापक ट्रस्टी, आमचे मार्गदर्शक बाबूलालजी गांधी, माझे अगदी वडिलांच्या वयाचे असतील परंतु माझ्याबरोबर दोस्ती करणारे रमणिक काका, प्रदीपभाई फडे, आमच्या धर्मनगरचे महामंत्री गजराजी पाटणी, उपस्थित सर्व दहीगावचे ट्रस्टी, मंदिर कमिटीचे, माझ्यासोबत आलेले माझे सर्व स्नेही लडगे, इटवे आणि शिरोळ मंदिरचे सेक्रेटरी श्रीधरांना आणि सर्व उपस्थित सन्मती सेवा दलाचे कार्यकर्ते आणि भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटीच्या महाराष्ट्र अंचलच्या आजच्या या निवडणूक प्रक्रियेसाठी आलेले सर्व तीर्थक्षेत्र कमिटीचे सभासद, हितचिंतक, मान्यवर आणि सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे या निवडणूक प्रक्रियेसाठी आलेले काळेसाहेब यांचं मी हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करतो. मी रवींद्र देवपुरे, इचलकरंजी तीर्थक्षेत्र कमिटीचा गेल्या 20 वर्षापासून एक कार्यकर्ता. प्रथमतः मी दिलगिरी व्यक्त करतो उपस्थित सर्व श्रोत्यांचं, कारण सुरुवातीला कार्यक्रम जरा सत्काराचा जास्त झाला. भावना सगळ्यांच्या असतात, सगळे सत्कारपुरते असतात, परंतु कार्यक्रम कोणता आहे, त्या कार्यक्रमाचं गांभीर्य काय आहे त्याची जाणीव प्रत्येक कार्यकर्त्यांनी ठेवणं गरजेचं आहे. भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटी ही एक जैन समाजाची सेवाभावी तीर्थक्षेत्राचं रक्षण करणारी संस्था आहे. ही एक काही राजकीय संस्था नव्हे. राजकारणाचा जो जसा एक ढंग असतो तो ढंग आपण ह्या संस्थेच्या कार्यक्रमात द्यायला नको आहे. मी फार स्पष्ट वक्ता आहे म्हणून मी हे बोलतोय, कारण जैन समाजामध्ये ज्या संस्था काम करतात त्या अहिंसा तत्वावर आधारित असल्यामुळं आपल्याला कोणताही ढंग न करता समाजाची
जिनधर्माची आणि भगवंतांच्या वाणीची सेवा करायची. तर आज प्रथमतः मी अभिनंदन करतो कुणाचं, तर आमचे जे गत अध्यक्ष आहेत अनिलजी जमगे. RK जैन साहेब ज्यावेळेला अध्यक्ष झाले त्यावेळेपासून मी, अनिल, बॉम्बे गांधी असतील, नील कुमारजी असतील, आम्ही सगळेजण ह्यात जोडलो. मी गेली 30 वर्ष दक्षिण भारत जैन सभेमध्ये काम करतोय. परंतु RK जैनच्या कारकिर्दीत आम्हाला दक्षिण भारत जैन तीर्थक्षेत्र कमिटी बघायला मिळाली आणि खरोखरच तीर्थक्षेत्र कमिटी महाराष्ट्रात वाढवण्याचं किंवा सुरुवात करायचं काम कोण केलं असतील तर ते RK जैन साहेबांनी केलं. कारण मुंबई आणि मुंबईचे ट्रस्टी आणि मग मोठमोठे दिल्लीचे ट्रस्टी असं म्हणजे तीर्थक्षेत्र कमिटी होतं. चांगलं काम होतं. 125 वर्षापासूनची संस्था आहे. संमेश शिखरजीचं हायकोर्टामध्ये केस खेळणारी भारतातली संमेश शिखरजी क्षेत्र, सिद्ध क्षेत्र हे दिगंबरांचं आराध्य क्षेत्र आहे, सिद्ध क्षेत्र आहे. त्याची कोर्टात केस चालू आहे आणि ती केस जर भारतातील कुठली संस्था लढवत असेल तर ही भारतवर्षी दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटी लढवते. ही अकेली एक संस्था आहे जे मुख्य क्षेत्र आहे सिद्ध क्षेत्र, त्याच्याबरोबर गेली कित्येक वर्ष करोडो रुपये खर्च करून ही संस्था लढत आहे. अशी ही संस्था आहे आणि अशा ह्या संस्थेचं महाराष्ट्रांचलचं काम RK जैननी सुरुवात केलं. सभासद वाढवले, फंड वाढवला. शिखरच्या बाबतीत आम्ही संवेदन मेळावा घेतले कोल्हापूर सांगली भागामध्ये. तर अशा या संस्थेच्या कार्यामध्ये आपण सगळेजण आता या मिहीर गांधींच्या माध्यमातून कार्य करायचं आहे. नवीन अध्यक्ष तसंच मी बोलता बोलता थांबलो, अनिल जमगे यांनी या गेल्या 5 वर्षामध्ये भरपूर काम केलंय. फक्त अनुदान आणून दिलं, प्रत्येक क्षेत्राला काही 2-4 लाख रुपये दिले म्हणजे कार्य झालं असं नव्हतं. पैसे तर हे सगळ्यांना लागतातच, परंतु इथून पुढच्या काळामध्ये आपण लिगली व्हायबल कसं व्हायचं, कायदेशीर कसं संस्था टिकतील, संस्थांच्या प्रॉपर्टी कशा आपल्या नावावर राहतील, संस्थांची जंगम प्रॉपर्टी कशी आपल्या डेस्कटॉपला राहील, आपल्या संस्थेच्या प्रॉपर्टीचं संरक्षण कसे होईल, आपल्या संस्थेच्या असलेल्या हजारो एकर जमिनी ज्या इतर समाजाचे लोक बळकावलेत किंवा काही ट्रस्टी लोक बळकावलेत ते कसं आपल्या ताब्यात राहील, क्षेत्राकडे आलेले चांदीची भांडी, क्षेत्राकडे आलेले सोन्याचे जिन्नस, हे सगळं क्षेत्राच्या मालकीचं कसं राहील, हे सगळं जर बघायचं असेल तर आपल्याला तीर्थक्षेत्र कमिटीसारख्या म्हणजे संस्थेची गरज आहे. आणि हे काम केलं पाहिजे. हे काम करण्यासाठी संस्था आहे. फक्त आम्ही पटका घालून घेतलो आणि बँड वाजवलं म्हणजे संस्थेचं काम झालं असं नव्हे. संस्थेचं काम करण्यासाठी तुम्हाला एक शेड्यूल पाहिजे. आपल्याला 5 वर्ष मिळालेत म्हणजे 12-5 60 महिने मिळालेत. 60 महिन्याचं रेकॉर्ड आपल्याकडे पाहिजे की मला प्रत्येक महिन्यामध्ये काय काम करायचं. तर समाजामध्ये भरपूर काम करण्यासारखं आहे. आणि आज समाज राजकीय क्षेत्रामध्ये जरी पिछेहाट असली तर माझं म्हणणं राजकीय क्षेत्रामध्ये जावं असं नाही, परंतु कायदेशीर बाबतीत आमच्या संस्था, आमच्या प्रॉपर्टी संस्थेच्या किंवा असलेले कागदपत्र, धर्मादायाकडे असलेल्या नोंदी या एकदम तुरळक आहेत. काळेसाहेबांना विनंती करतो की ह्या संस्था आमच्या नाहीत. 80% मंदिरं अजून धर्मादाय खाली नोंद नाहीत. हजारो कोटीची प्रॉपर्टी असून आपण सरकारी दरबारी नोंद झालेलो नाही. उद्या जर सेंट्रल गव्हर्नमेंटनं आदेश काढला की धर्मादायकडे नोंद असलेले मंदिरच फक्त ग्राह्य मानली जातील, इतर मानली जाणार नाहीत, तर त्यावेळेला असल्या मंदिरांचं काय होणार. म्हणून या तीर्थक्षेत्र कमिटीच्या माध्यमातून मेर लक्षात ठेवा, बाकीची जी कामं आहेत तुम्ही करत राहा, परंतु समाजाला एक कायदेशीर, समाजाचं म्हणजे समाजाच्या मंदिराचं, तीर्थांचं, क्षेत्रांचं रक्षण करणं म्हणजे त्याला कायदेशीर आधार देणं. कारण आता कायद्याची भाषा चालू झालेली आहे. तुम्हाला आता सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा तुमच्याकडे प्रत्येकाकडे खिशात आधार कार्ड आहे, तुम्ही सुद्धा आता कायदेशीर आहात. तुमच्या खिशात तुमचं आधार कार्ड आहे, तसं पॅन कार्ड आहे, तसं आपल्या प्रत्येक मंदिराचं पॅन कार्ड आपल्या मंदिराच्या ऑफिसमध्ये करणं गरजेचं आहे. हे कोणी लक्षात घेत नाही. काही जुने ट्रस्टी आपला हक्क सोडायला तयार नाहीत. काही पंडित वर्ग मंदिराच्या असलेल्या जमिनी सोडायला तयार नाहीत. पंडितांच्या घरात असलेले लाखो रुपयाचे चांदीचे भांडी जे मंदिराच्या अभिषेकसाठी वापरतात ती विकून गब्बर झालेत. हे सगळं रेकॉर्ड माझ्याकडे आहे.
आज दक्षिण भारत जैन सभेच्या माध्यमातून मी जैन धर्मीय समन्वय समितीचा चेअरमन या नात्यानं काम करतोय. माझ्याकडं आज 84 केसेस चालू आहेत समन्वय समितीच्या टेबलावरती. मंदिरातले वाद असतील, पूजाचे वाद असतील, महाराजांच्या मधले वाद असतील, मंदिरांच्या ट्रस्टी मधले वाद असतील, मंदिरांच्या जमिनी संदर्भातले वाद असतील, असंख्य प्रश्न आहेत. सोडवणार कोण? कोर्टात जाऊ नका म्हणतो आम्ही. कोर्टात जाऊन पैसे आमच्या तीर्थक्षेत्र कमिटीचे 8 कोटी रुपये संपले हो. तुम्ही आम्ही दिलेले दान 8 कोटी रुपये हायकोर्टाला संपले. अजून तीर्थक्षेत्र सिद्धक्षेत्र आमच्या दिगंबरांच्या मालकीचं झालेलं नाही, हे लक्षात घ्या. आणि अशी कित्येक गिरणाचा प्रश्न चालू आहे, असे कित्येक प्रश्न चालू आहेत. परंतु यासाठी समाजामध्ये जागरूकता असणं गरजेचं आहे. म्हणून तर ही महाराष्ट्र राज्याची ही निर्मिती आहे. आणि आता अनिल जंगेनी भरपूर क्षेत्र फिरले, संबंधित फॉर्म भरून घेतले, कित्येक जीर्णोद्धारासाठी त्यांनी धनराशी उपलब्ध करून दिली आणि अडचणी सोडवल्या. परंतु आता मिहिरांच्याकडे हे काम आलंय. मी हार्दिक अभिनंदन करतो मिहिरांचं. मी तर सुरुवातीपासून तीर्थक्षेत्र कमिटीमध्ये आहे. वेगवेगळ्या आचार्यांचा आशीर्वाद कुलसगर महाराज असतील, देवनंदी महाराज असतील, गुप्तीनंदी महाराज असतील, गुंदरनंदी महाराज असतील, गुणभद्रनंदी महाराज असतील, सर्व महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला आहे. महाराजांचा आशीर्वाद काम करतो. परंतु नुसतं आशीर्वादानं चालत नाही, अध्यक्षाला पुरुषार्थ करावा लागतो. आमचे कुलसगर महाराज म्हणतात, मेरा तो आशीर्वाद सबके साथ है, लेकिन तुम पुरुषार्थ तो करो. अरे घर में बैठे खाली अगर फेटा लगा करके घूमे तो काम होने वाला नहीं. पहले के जमाने में आदमी के नाम से काम होता था, अभी काम से नाम होता है. अभी खाली नाम से काम होता नहीं है, आपको काम करना पड़ेगा. सन्मती सेवा दलाच्या माध्यमातून मिहिर काम करतो, परंतु तो एक समाजातील भाग झाला. आता त्याच्या मेंदूची व्याप्ती वाढली. तीर्थक्षेत्र कमिटीचं अध्यक्षपद मिळालं. त्याच्या जबाबदाऱ्या काय आहेत, तीर्थक्षेत्र कमिटीचे उद्देश काय आहेत, त्याला कुणाकुणाची साथ लागणार आहे, या सगळ्यांना घेऊन पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून प्रत्येक महाराष्ट्रातील सिद्धक्षेत्र असेल, तीर्थक्षेत्र असतील, क्षेत्र असतील, त्या सगळ्यांचा सेन्सेक्स करून प्रत्येक क्षेत्रामध्ये सुरक्षता कशी होईल, प्रत्येक क्षेत्रामध्ये ट्रस्ट रजिस्ट्रेशन कसं होईल, प्रत्येक क्षेत्रावरती कायदेशीर प्रोसिडिंग कसं होईल, तिथं असलेले वादविवाद कसे मिटवले जातील आणि ते क्षेत्र समाजासाठी कसं दर्शनीय होईल, आकर्षणीय होईल आणि मालकीच होईल, याकडे तीर्थक्षेत्र कमिटीने लक्ष दिलं पाहिजे. उपस्थित सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करून मला भरपूर कार्यक्रम तिकडे कोल्हापूर जिल्ह्यात असताना सुद्धा मिहिर गांधींचा कार्यक्रम म्हणते आणि बाबूबाईंचा, आज मी मिहिर गांधीचा कार्यक्रम समजत नाही, हा माझ्या ज्येष्ठ बाबूबाई गांधींचा कार्यक्रम समजतो. कारण कुंतुगिरी क्षेत्राची निर्मिती आमचे कुंतीलालजी पाटणी, गजराजी पाटणी, बाबूबाई गांधी आणि मी, आम्ही चौघे ट्रस्टी मेन, आणि प्रदीपजी, रमणिकबाईजी, जवाहरबाईजी, तर त्यांच्या सोबत एका गाडीमध्ये हे पंच पांडव येत होते आणि त्याने आले की आम्ही बसून या कुंतुगिरी क्षेत्राची निर्मिती झाली. फार मोठं योगदान. जमीन घेतलेपासून आजपर्यंत गेली 20-22 वर्ष झालं अगदी तन मन धनानं आम्ही त्या क्षेत्रामध्ये राबतोय. महाराजांचा आशीर्वाद आहे. तर मिहिरबाई, मी एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सांगतो, सदैव 5 वर्ष तुमच्या कार्यात मी सहभागी आहे. परंतु या सर्व ज्येष्ठ लोकांच्या सांगतीनं मी पुन्हा एकदा तुम्हाला मोठ्या भावाचा अधिकारानं बोलतो, राजकीय ढंग नको. तुमचे कार्यक्रम इतर असतील त्या ठिकाणी ते करा, परंतु तीर्थक्षेत्र कमिटी म्हटलं, मी जे तुम्हाला थोडक्यात आता उदाहरण दिली, तो उद्दिष्ट ठेवून 5 वर्षामध्ये असा बदल घडला पाहिजे की जास्तीत जास्त काम तुमच्या कार्यात झालं पाहिजे. कारण तुम्ही वेळ देताय, तुमच्याकडे वेळ द्यायची ताकद आहे, तुमच्याकडे मॅन पॉवर आहे आणि आमच्यासारख्यांचा, अनिल सारख्यांचा आणि सगळ्यांचा तुम्हाला आशीर्वाद आहे किंवा साथ आहे. तर त्याची ताकदीचा वापर करून तुम्ही या तीर्थक्षेत्र कमिटीच्या महाराष्ट्राच्या कामामध्ये एक असा इतिहास घडवा की खरोखरच महाराष्ट्राच्या तीर्थक्षेत्राला एक दिशा मिळाली पाहिजे. तर आजच्या या दहीगावच्या महती सागरांच्या पुण्यभूमीमध्ये आपण एक नवीन 5 वर्षाची सुरुवात केलेली आहे. पुनश्च या दहीगाव क्षेत्र कमिटीचं मी अभिनंदन करतो आणि उपस्थित सर्व ज्येष्ठांना मी मनपूर्वक अभिनंदन आणि नमस्तू. महाराज कोण आहेत का यामध्ये? तर बाबूबाई गांधीचा नंबर आहे, परंतु अजून तो योगा यायला तयार नाही. तर पुन्हा एकदा श्री गणाधिपती गंधराचार्य कुंतुसागर मुनी महाराज की, देवनंदी गुरु आचार्य महाराज की धन्यवाद. जय जय. खूप खूप धन्यवाद सर. स्वामीनाथ भगवान की
चारित्र्य चक्रवर्ती आचार्य शांतीसागर मुनी महाराज की सर्वांना जय जितेंद्र. माननीय व्यासपीठ आणि तीर्थक्षेत्र कमिटीचे सर्व पदाधिकारी, आज आपल्या सर्वांसाठी सुवर्ण योग आलेला आहे. कारण आज अध्यक्षपदाची धुरी ज्यांनी सांभाळली आहे ते आमचे गरुड झेप घेणारे असे मेहर गांधी आहेत. अतिशय लोकप्रिय असा नेता नाही म्हणणार मी, कार्यकर्ता म्हणेन. कारण प्रत्येक कार्यात सतत पुढे असणारे, परंतु सन्मानासाठी कधीही पुढे न येणारे, प्रत्येक वेळी दुसऱ्यांना पुढे करणारे असे आमचे मेहर गांधी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज मी प्रमोदजी कासलीवाल यांना देखील धन्यवाद देते. कारण ज्या वेळेस प्रमोदजी कासलीवाल, संजय पापडीवाल हे सर्वजण आमच्याकडे आले होते, त्यावेळेस मी त्यांना एकच सांगितलं की निवडणूक नाही झाली पाहिजे. आणि मेहर गांधी तर केव्हाही या गोष्टीसाठी तयार होते आणि सर्वांच्या सहकार्याने या निवडणुका झाल्या नाहीयेत आणि बिनविरोध असे मेहर गांधी निवडून आलेले आहेत. आपणच आपल्यामध्ये दोन भाग कधी करायचे नाही आणि ही गोष्ट दोघांनी मान्य केली आणि आज या तीर्थक्षेत्र कमिटी महाराष्ट्राचे मेहरभाई गांधी या ठिकाणी अध्यक्ष म्हणून विराजमान आहे. मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांना एकच सांगते, मेहरभाई, जसं तुम्ही सर्व युवा कार्यकर्त्यांना जोडलेलं आहे तसं महिला मंडळाचं देखील एक संमती महिला मंडळ तयार करा. आणि हे मी तुम्हाला बरेच दिवसापासून सांगते, आम्ही महिलाही खूप काम करतो, आम्हालाही तुमच्याशी जोडून घ्या. आणि त्यांच्या या कार्यात खूप खूप माझ्या शुभेच्छा आहेत आणि केव्हाही आम्हाला बोलवा, आम्ही सर्वजण तुमच्यासाठी तयार आहोत. आणि ही 5 वर्ष अशी झाली पाहिजे की ना भूतो ना भविष्यती असे हे अध्यक्ष असले पाहिजे. जय जिनेंद्र. मी रमणिकबाई कोठाळे यांना आमंत्रित करतोय. मिहीर गांधी इतकं सर्वसामान्य समाजामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह काम उभं केलं असेल तर हा पहिला अध्यक्ष ठरेल की कार्यकर्त्याला खरा अर्थाचा मान. सर्व समाजाला बांधून खऱ्या अर्थानं कशाची अपेक्षा न करता हे जे अध्यक्षपद त्याला मिळालेलं आहे याचं महत्वाचं कारण आहे सगळ्या समर्थ साधूंचा आशीर्वाद जरूर आहे, पण आत्ताचा माजी अध्यक्ष जो आहे त्याचा खरा पुरुषार्थ आहे, त्याच्या पाठीमागे आहे, म्हणूनच तो आज खऱ्या अर्थानं अध्यक्ष आहे. आणि त्या अनिल जमग्याच्या प्रयत्नाला फार मोठा यश आहे. तर मला एवढी खात्री आहे, म्हणून मी भगवंतापुढे एकच प्रार्थना करेन, ओम नमो ते भगवते कलिकुंड चंडोग्र पार्श्वनाथाय चिंतामणी कल्पवृक्ष कामधेनु सदृशाय सर्व व्यंतरान प्रमुख दोष निवारणाय ओम राम ह्रीम ह्रूम हमलवर्यम क्षमलवर्यम मेहर गांधी तथा समस्त धर्म कार्यस्य तथा समस्त उपस्थित श्रावक जनस्य इष्ट कार्यस्य भारतवर्ष दिगंबर क्षेत्र कमिटी महाराष्ट्र अंचल अध्यक्ष कार्यस्य सिद्धिं कुरु कुरु स्वा. ओम ह्रीं सर्व उपद्रव विनाशकर श्री सुरमन्यु श्रीमन्यु श्रीनिचय सर्व सुंदर वेदान विनय लालस जय मित्रभ्यो नमः. मेहर गांधी तथा संपूर्ण समाजस्य सर्व धर्म कार्यस्य उपद्रव शांतिं कुरु कुरु स्वा. ओम छाम छीम छूम छेम क्षईम चौंचा 3 करोड़ मुनिराज आशीर्वादस्य मेहर गांधीस्य कार्यस्य भारतवर्ष दिगंबर महाराष्ट्र अंचल कार्यस्य तथा समस्त सर्व श्रावक जनस्य धार्मिक कार्यस्य तथा संसारिक सुख प्राप्तस्य सिद्धिं कुरु कुरु स्वा. ओम नमः. मेहर गांधीचा कार्यक्रम आहे आणि मी आलो नाही असं कधीच घडत नाही. मेहर गांधी ज्यावेळेला इलेक्शनला उभा राहिला त्या दरम्यान मी अयोध्येला गेलो होतो आणि मेहरला मी सांगितलं तो आपल्या मतदारसंघामध्ये फिर महाराष्ट्रामध्ये आणि मी
वरचे जे पदाधिकारी आहेत किंवा पक्षश्रेष्ठी आहेत त्यांना भेटून येतो आणि मग मी ज्ञानमती माताजी आणि रवींद्र कीर्तीजी भट्टारकजी आणि जीवन प्रकाश यांची ते अयोध्येमध्ये भेट घेतली, दर्शन घेतलं आणि त्यांना मी इकडची परिस्थिती सांगितली. आपणा सर्वांना माहिती आहे किंवा माहीत नसेल तर मी सांगतो की तीर्थरक्षक कमिटीमध्ये 2 गट आहेत. एक गट आहे ज्ञानमती माताजींचा आणि एक गट आहे देवनंदी महाराजांचा. मेहर गांधीवर शिक्का आहे देवनंदी महाराजांचा. म्हणून त्यांनी प्रमोद कासलीवाला खरं तर 5 वर्ष त्यांचं टर्म झालं होतं, त्यांनी परत उभं राहायला नको होतं, तरी पण त्यांनी फॉर्म भरला आणि मी त्यांना माताजींना पूर्ण परिस्थिती समजून सांगितली. महाराष्ट्रातली अशी परिस्थिती आहे आणि मेहरच्या तोडीस ते टिकू शकत नाही. मेहर हा ऑलिम्पिकचा सुवर्ण पदक विजेता ठरणार आहे, तुम्ही त्याच्याशी फाईट करू नका. आणि त्याला तर सर्व महाराज माताजी आचार्य श्री सर्व लोकांचं त्यांना आशीर्वाद मिळाले आणि मेहर गांधीने जी त्याची अश्वमेध यज्ञ जो केला त्याने नागपूरपासून तो सर्व त्याचा अश्वमेधाचा घोडा त्याला फिरत होता आणि त्याला एकही माणसाचा विरोध करू शकला नाही आणि त्यामुळं हे यश त्याच्या पदरी पडलेला. ज्या पद्धतीनं सम्राट अकबराच्या दरबारामध्ये नवरत्न होती आपल्या सर्वांना माहिती आहे. आता मेहरचा दरबार एवढा मोठा आहे की ते नुसत्या नवरत्नाने भागत नाही. मग त्याच्या दरबारामध्ये म्हणजे मी जे व्हॉट्सअपवर त्याचे फोटो पाहत होतो, आज मेहर कुठं गेलाय, फलटणला गेलाय, आज कुठे गेलाय, पुण्याला गेलाय, आज कुठं परभणी, आज कुठं नागपूर, आणि त्याला जे साथ देणारे जे त्याचं सैन्य होतं त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं होतं, मेहरचं तर कौतुक केलंच पाहिजे, पण त्याचं जे साथ देणारे जे कार्यकर्ते होते, जे आपण राजकारणामध्ये पाहतो की सकाळी एकाबरोबर आणि रात्री दुसऱ्याबरोबर असं न होता मेहरचे जे कार्यकर्ते होते ते 100% मेहर बरोबर राहिले. त्याच्यामध्ये एकच नंबर होता आमचं जिनेंद्र दोषी तोंडले मंडळ, 2 नंबर नवजीवन दोषी, 3 नंबर मयूर गांधी, 4 नंबर नमन गांधी, 5 नंबर संदेश गांधी, नंतर वीरेंद्र दोबारा, संदीप शहा, योगेश गांधी. आता आपण सर्वांनी पाहिलं मेहरला दरवाजातून त्यांनी खांद्यावर उचलून आणलं. अतिशय अवघड आहे, मेहरचं वजन 100 किलो आहे. अशा माणसाला खांद्यावर तिथून उचलून आणायचं म्हणजे हॉस्पिटलला ॲडमिट व्हावं लागलं. तरी पण हा मोठा कष्टाचं काम. ते वीरकुमार दोषी सदाशिवनगर, सरपंच प्रदीप झाडे, केतन दोषी, योगराज, निनाद चंकेश्वरा आणि सर्वात शेवटी बिरबल मनीष शहा. कारण जे काय लिहायचंय ते मनीष लिहित होतं. आता याच्यामध्ये 2-3 माणसांचा सहभाग मला कमी दिसला, माहीत नाही, पडद्याच्या मागचे चाणक्य असतील, तो आहे आमचा महावीर शहा. त्यानंतर प्रीतम कोठारी, डॉक्टर राजेश शहा मसवड. आता बाकीच्यांनी त्याचं आधीचं काम केलेलं आहे, निवडून आणण्याचं काम केलेलं आहे, निवडून आलेलं आहे. आता भविष्यात जे सदस्य करायचे आहेत, वाढवायचे आहेत, त्यावेळेला मेहरने महावीर, राजेश आणि प्रीतम या तिघांना घेऊन फिरायचं आहे. त्यांनी त्यावेळेला मागं राहायचं नाही. जो बाल मेहर होता, एक 14-15 वर्षाचा मेहर असताना त्याला जे घडवायचं काम केलेलं आहे ते आदरणीय बाबूभाई गांधी यांनी केलेलं आहे. आणि जसं देवमोरे म्हणाले की कुंतुसागर महाराज सगळ्यांना आशीर्वाद देतात, पण आपला पुरुषार्थ दाखवला पाहिजे. तसा पुरुषार्थ मेहर गांधी यांनी सन्मती सेवा दलाच्या माध्यमातून दाखवला आणि भविष्यामध्ये पुढं जाऊन त्याला मोठमोठी पदं मिळाली. तो फेडरेशन ऑफ हंबट जैन समाज भारताचा तो राष्ट्रीय महामंत्री झाला. त्याच पद्धतीने आमचे श्रीयुत अनिल जमगे असतील, सुजाताताई असतील आणि किरणबाई असतील, महाराष्ट्र फेडरेशन ऑफ हंबट जैन समाजाचे आत्ताचे अध्यक्ष आहेत, आणि आमचे महेंद्रभाई शाह असतील मुंबईचे,
आमच्या कांचनमाला ताई असतील धाराशिवच्या, ह्या सर्वांच्या पाठिंब्याने मेहर गांधी हा आता फार मोठा नेता म्हणायचं नाही पण कार्यकर्ता झालेला आहे. तेव्हा मेहर गांधी यांच्या पुढच्या सर्व वाटचालीला आमच्या शुभेच्छा. आपण सर्वजण मेन काम आहे आता सदस्य वाढवायचे आहेत आणि यासाठी आता जे लोक सदस्य नाहीत परंतु ज्या अर्थी आपण या ठिकाणी आलेला आहात त्यामुळं आपण सर्वजण सदस्य होणार अशी खात्री मला या ठिकाणी वाटते. सर्वांनी मेहरला असंच सहकार्य करायचं आहे आणि मेहरचा असंच वरचेवर प्रगती ज्या पद्धतीने आपले आदरणीय नरेंद्र मोदी साहेब 3 वेळा पंतप्रधान झालेले आहेत तसंच मेहरला प्रत्येक इलेक्शनमध्ये असंच यश मिळावं अशी मला या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो, एक इच्छा व्यक्त करतो परमेश्वर चरणी. या ठिकाणी दायगाव या ठिकाणी हा कार्यक्रम झालेला आहे. दायगावच्या सर्व ट्रस्टींचं मी आभार मानतो आणि दायगावला भगवान महावीरांचा जो शासनकाळ आहे सध्या आपला चालू आहे त्याच पद्धतीने मेहर गांधी यांचा शासनकाळ आपल्या जैन समाजात चालू राहावा अशी या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. धन्यवाद डॉक्टर. मी आमंत्रित करतोय पवनजी अंबुरे यांना. हे आपलं मनोगत त्यांनी. जय बोलो महावीर भगवान की जय. चारित्र चक्रवर्ती प्रतिमाचार्य शांती सागरजी महाराज की जय. तीर्थरक्षा शिरोमणी आचार्य आर्यनंदजी मुनी महाराज की जय. 3 करोड मुनी राज की जय. मंचावरील सर्व आदरणीय व्यक्तिमत्व आणि सर्व जे तीर्थ क्षेत्र कमिटी जिवंत राहावी म्हणून उपस्थित राहिलेले सर्व कार्यकर्ते बंधू भगिनींनो, सर्वांची नावं घेणं शक्य नाही आणि वेळ आपल्याला वाचला पाहिजे. आजच्या या कार्यक्रमामध्ये मला बोलण्याची संधी दिली. संचालकांनी 2 मिनिटांचा वेळ दिलाय पण मी आपल्या सर्वांकडून 5 मिनिटाचा वेळ मागून घेत आहे. काही महत्वाच्या मुद्द्यावर विचार मंथन केलं पाहिजे. आपण तीर्थक्षेत्र कमिटीचे पदाधिकारी किंवा आजीवन सदस्य म्हणून फक्त आता मेहर भाईला निवडून दिलं म्हणजे आपली जबाबदारी संपली का? हे का निवडणुकीची वेळ का यावी? 2006 पर्यंत आपल्याला कल्पनाही नव्हती. जे आजीवन सदस्य पूर्वी जे आहेत त्यांना कल्पना आहे की आपण पूर्वीपासून सभासद आहे पण त्याला काही मतदानाचा अधिकार आहे की 2006-07 पूर्वी माहितीही नव्हतं. जसं देवमोरेजींनी सांगितलं, RK जैनी त्यावेळेस सगळ्या सभासदांना इथून हस्तिनापूरला वोटिंगसाठी घेऊन गेले आणि त्यावेळेस मग प्रत्येकाला जाणवायला लागलं की बा आपणही तीर्थक्षेत्र कमिटीचं सभासद व्हावं. ज्यावेळेस आर्यनंदी महाराजांनी सभासद केले होते त्यावेळेस कोणालाही म्हणजे अशी जाणीव नव्हती. त्यांनी फक्त दान म्हणून दिलं होतं. 1984ला परभणीला मीटिंग झाली होती आर्यनंदी महाराजांच्या सानिध्यामध्ये. साहू श्रेयस प्रसादजी दिल्लीवरून आले होते आणि त्यावेळेस पन्नालालजी पापडीवालांना महाराष्ट्राचं अध्यक्षपद दिलं होतं. 1984 पासून 25 वर्ष कायम पन्नालालजी पापडीवाला अध्यक्ष होते. त्याच्यानंतर पेंढारीजींकडे अध्यक्षपदाची धुरा आली आणि पेंढारींच्या नंतर कोण हा प्रस्ताव आला. वसंतभाई जोशी, धन्यकुमारजी बेलोकर आणि जे काही सिनियर मंडळी होती तर त्यांनी प्रस्तावित केलं की दिलीप घेवारेजी यावेळेस तुम्ही उभं टाका. एक चांगला सच्चा कार्यकर्ता आणि त्या माध्यमातून दिलीप घेवारे निवडणुकीला उभं टाकले आणि नेहमीप्रमाणे जे काही व्हायचं ते झालं आणि कचनेर मध्ये बोगस वोटिंग करून मी स्वतः नारळ विकणाऱ्या माणसाला गंगवाल नावाने वोटिंग केलेलं पकडलं. त्या निवडणूक निर्णय अधिकारी जे होते PK जैन साहेब, ते PK जैन मध्ये IPS राहिलेला माणूस आज जसा सुधीरजी काळेंच्या चेहऱ्यावर जो आनंद होता की मी एका कार्यकर्त्याला निवडून देतो, त्यांनी बोलून दाखवलं की या निवडणुकीचा निकाल देताना मी खेदानं नमूद करतो की ही पाटील खंजीर खुपसून ही निवड झाली. हे एक मिनिट बोलायला तुम्ही टोकू नका. मी कोणाचंही नाव घेत नाही. हे बघा मागच्या गोष्टींचा विषय हे बघा ही सर्वसाधारण सभा आहे. शास्त्रीजी सर्वसाधारण सभा आहे. मी मागचा विषय काढत नाही परंतु जाणीव देतो
अनिल जमगे सारखा कार्यकर्ता ज्याला 5 वर्ष वेळ मिळायला पाहिजे होता, आज त्याला फक्त 2 वर्षाचा वेळ मिळाला. ही खंत आहे का नाही तुम्हाला? नंतर ज्यावेळेस 2019ला अनिल जमगेंची तयारी होती आणि चांगला कार्यकर्ता दिलीप घेवारेजी आम्ही प्रस्ताव दिला आणि अनिलजी तुम्ही उभे टाका, पूर्ण सर्व महाराष्ट्रभर फिरून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि यावेळेस पूर्ण वेळ. परंतु त्यावेळेस सुद्धा काय झालं, दुसरा कॅन्डिडेटने फॉर्म भरला आणि मग बैठक करा, कॉम्प्रोमाइज करा, मग 2.5 वर्ष. परंतु 2.5 वर्ष आणि 2.5 वर्ष कॉम्प्रोमाइज झालं. परंतु त्यावेळेस पासून जे अनिलजींनी काम केलं, या मागच्या 2 वर्षाचा जो वेळ मिळाला, त्याची संधी मिळाली, त्याचं त्यांनी सोनं केलं आणि त्यांनी हा पायंडा पाडला की चांगला कार्यकर्ता हा तिथं उभा टाकला पाहिजे. आणि एक भूमिका सुरुवातीपासून मिहीरबाईंचं नाव पुढं केलं, तेव्हाही आम्ही सांगितलं की मागे जो पायंडा पाडला, बैठक करून 2.5 वर्षाचं कॉम्प्रोमाइज करायचं, हे करायचं असेल तर आमचा पाठिंबा मिहीरबाईला नाही. जो कार्यकर्ता काम करतो त्याला पूर्ण वेळ काम करू द्या, पुढचे 5 वर्ष आपल्याला आहे. तर या पद्धतीनं हा पायंडा पाडला. मिहीरबाईंनी पुढच्या 5 वर्षामध्ये जेव्हा निवडणूक लागेल तेव्हा त्यांचा कार्यकाल संपताना एक नवीन कार्यकर्ता, नवीन जोमाचा कार्यकर्ता निवडणूक न होता त्या कार्यकर्त्याला जसं अनिलजींनी मिहीरबाईला केलं त्या पद्धतीनं काम करावं. दुसरी एक खंत, महाराष्ट्राचं इतकं चांगलं काम, परंतु आजच्या या निवडणुकीच्या प्रसंगी या सर्वसाधारण सभेला सेंट्रल कमिटीच्या कोणातरी एका पदाधिकाऱ्याने उपस्थित राहणं आवश्यक होतं, ही एक आमची खंत आहे. आज चांगला पायंडा पडला, तिथं पाठीवर थाप द्यायला आलं पाहिजे. आणखी एक गोष्ट, क्षेत्रांवर सगळीकडे पंथवाद चालू आहे. मला पंथवादात जायचं नाही, परंतु ज्या ज्या क्षेत्रांवर ज्या परंपरा आहेत त्यात बदल नाही झाला पाहिजे. हे किमान या 5 वर्षामध्ये तीर्थक्षेत्र कमिटीच्या अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणची परंपरा कायम राखण्याचं काम मिहीरबाईंनी करावं. सर्वजण त्यांच्यासोबत, कुठलेही साधू असो, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं. दुसरा एक विषय, अंतरिक्ष पार्श्वनाथचे दरवाजे उघडले. 40 वर्ष बंद होते ते दरवाजे उघडले. परंतु आज तिथं जे काही चालू आहे, कोर्ट मॅटर्स आहेत किंवा जे काही आहे, कोर्ट मॅटर्स तीर्थक्षेत्र कमिटी पाहते, परंतु स्थानिक तिथं आता जे काही नियोजन आणि संयोजन आहे, तीर्थक्षेत्र कमिटीला त्याच्यात काहीच गंध नाही आणि त्यांची इन्व्हॉल्वमेंट नाही. ऍक्च्युअल मध्ये तिथं आता रोज जे काही वादविवाद होत आहेत किंवा केसेस होत आहेत, त्याचा असर हा पुढच्या मुख्य जी आपली सुप्रीम कोर्टात केस आहे त्याच्यावर पडणार आहे. म्हणून तिथल्या संयोजनामध्ये एक तीर्थक्षेत्र कमिटीचा हस्तक्षेप असावा. तिथे जे काही विवाद होतात किंवा ज्या काही कंप्लेंट जातात, काही चुकीच्या कंप्लेंट जाऊन आपल्या तीर्थक्षेत्र कमिटीचा किंवा दिगंबरींचा हक्क जाऊ नये, या दृष्टीनं आपल्या तीर्थक्षेत्र कमिटीचं तिथं लक्ष असावं. हे एक निवेदन, कारण मागच्या 2 वर्षात आम्ही पाहतोय काय काय होतं, तर तीर्थक्षेत्र कमिटीचं लक्ष तिथं आवश्यक आहे. ज्या काही रोज केसेस होतात, एवढे हे मुद्दे मांडतो. अनिलजींना 2 वर्षाचा कार्यकाळ मिळाला, त्यांनी त्याच्या संधीचं सोनं केलं. परंतु पुढच्या टर्मला अनिलजीला आता महाराष्ट्रात न ठेवता पुढच्या भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटीचे अध्यक्षपद हे महाराष्ट्रात आणायची जबाबदारी अनिलजीने घ्यायची आहे. हे मी आणि आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत. त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आणखी सभासद नोंदणी आपण करूया आणि पुढचं भारतवर्षीयचं अध्यक्षपद महाराष्ट्रात आणावं ही एक विनंती करतो. आणि मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार मानतो. मिहीरबाईंच्या सोबत सर्वजण, दिलीप घेवारे आणि त्यांची पूर्ण टीम, सैतवाल संस्था ही उभी आहे आणि त्यांच्या सोबत काम करण्यास आम्ही तयार आहोत, एवढी मी ग्वाही देतो. आणि मला जे ऐकून घेतलं, जे चुकीचं असेल ते मला द्यावं. कोणाचं मन दुखवण्याचा हेतू नाही, परंतु सत्य बाबी या सगळ्यांसमोर येत नाही, ते आणण्याचा प्रयत्न केला. उत्तम क्षमा. जय जय. धन्यवाद सर. यानंतर मी आमंत्रित करतोय माननीय श्री महेंद्रजी बंडी यांना.
बोले देवादिदेव आदिनाथ भगवान की, बोले जिन सत्संग देव महावीर भगवान की, बोले चारित्र चक्रवर्ती आचार्य श्री शांति सागर जी महाराज की, बोले आचार्य श्री आर्यनंदी जी महाराज की। मंच पर विराजमान सभी सम्मानित सदस्य, उपस्थित भाइयों और बहनों, आप सभी को महेंद्र शाह का जय जिनेंद्र। आज हम बहुत हर्ष के साथ यहाँ पर एकत्रित हुए हैं। हमारे मीर भाई जो बहुत लोकप्रिय है, उनकी महाराष्ट्र में नहीं पूरे देश में उनकी ख्याति है। मीर भाई एक ऐसा नाम है जिसे आप ये मत समझे खाली महाराष्ट्र में जाना जाता है। मीर भाई और डॉक्टर सैनिक शाह और मैं, हम कई संस्थाओं में साथ में कार्य करते हैं और मीर भाई को पूरे देश में जाना जाता है। यह जो चुनाव हुआ या चुनाव होने जा रहा था, उसमें सबसे ज्यादा जो मैंने जोश देखा वो था जमके साहब में। अनिल जमके साहब का जोश देखिए, जिसे सिर्फ 2.5 वर्ष मिले हैं तो भी वह अपना पद दूसरे को देने जा रहा है। श्रीमान मीर भाई को वह सौंपने जा रहे हैं क्योंकि चाहते तो अपने अपने परंपरा रही है कि कई वर्षों तक लोग पद को नहीं छोड़ते। एक बार अध्यक्ष बन गए उसके बाद वो कंटिन्यू चलते रहते हैं। ये कुछ सालों से परंपरा आई है कि लोग बदलते हैं। सिर्फ जमके साहब को सिर्फ 2.5 साल का कार्यकाल मिला और उन्होंने अच्छे कार्य करके अपना नाम इतना कर दिया कि जहां भी जाते थे, क्योंकि मेरे को पता है कि जब भी हमारे मेयर भाई मुंबई बना रहे थे, जमके साहब के साथ आए थे, मेयर भाई ने कभी नहीं बोला आपको कि मैं खड़ा हुआ हूं मुझे वोट देना। अनिल भाई ने बोला कि अपना उम्मीदवार मीर है और मीर को जिता के लाना है। ये आप सबका फर्ज है। ये श्रीमान आर.के. जैन साहब के पास भी गए थे। आर.के. जैन साहब का इनके सामने मेरे पास फोन आया था कि महेंद्र, मीर अपना लड़का है और ये अनिल मेरे साथ में है, मेरे को मीर के लिए काम करना है और मीर को हर हाथ में जिता के लाना है और मुंबई से कैसे तुझे वोटर्स को ले जाना है ये मैं तुझे बताऊंगा। ये भी बोला था कि तुझे कैसे करना है। तो मैं जमके साहब को बहुत बहुत धन्यवाद करता हूँ। साथ ही साथ मैं आपको ये बताना चाहूंगा कि मिहिर भाई जिनके पिताश्री है बाहुबली, और मिहिर का मतलब होता है सूर्य। सूर्य की चमक के सामने, उनके सामने जो भी उम्मीदवार आए थे उन्होंने अपना नाम वापस लेकर इस चुनाव को वही स्थगित करा के ये निर्विरोध विजय हुए। इनको हम बहुत बहुत बधाई देते हैं। मैं भी बताना चाहूंगा जैसे आर.के. जैन साहब की हमारे रवि भाई ने बहुत बड़ी तारीफ करी और वो हैवी तारीफ है। आर.के. जैन साहब इस देश में जब अध्यक्ष बने थे, जब वो अपने देश के अध्यक्ष बने थे अपने पार्श्ववर्ती दिगंबर जैन तीर्थ कमेटी के, तब उन्होंने 1400 मेंबर बनवाए थे हिंदुस्तान, 1400 मेंबर। और जैन साहब ने जो काम किया आज भी उनके कर्मों से उन्हें जाना जाता है। तब उनका नाम था और आज उनके कर्म है। जैन साहब ने जो अपना शिखर जी में हर वर्ष बिजलियां गिरती थी, जैन साहब ने वहां बिजली से बनने के लिए लाइट जनरेटर लगाए और मुंबई समाज ने, हमारे परम जुगल मुनिराज वहां पर थे, अमर कीर्ति जम्मू कीर्ति महाराज ने, और 32 लाख रुपए इकट्ठा करा के जैन साहब को दिया था कि जैन साहब ये शिखर जी में काम कराइए। ऐसा काम हमारे जैन साहब ने किया और बहुत कार्य किया। उनका नाम है। मीर भाई भी वैसे ही कार्य करेंगे। मीर भाई, मेरा एक विनती और था आपसे कि देखिए आजकल क्या हो रहा है, अपने देश में अपने तीर्थ क्षेत्रों को झपटने का काम चल रहा है। अपने यहाँ पर इस अभी भी मांगी दो में कुछ कार्य हुआ है, तो मेरे भाई ने भी मुझे यही कहा कि मीर भाई को हम लोग को यही कहना चाहिए, जो तीर्थ क्षेत्र है, देखिए काम तो आप करोगे हमें पूरा विश्वास है। और सबसे बड़े लोगों को क्या चाहिए, जो क्षेत्र में उनको सुविधा चाहिए। 2 तरह की सुविधा, रहने की और खाने की, वो व्यवस्थित है तो उस क्षेत्र का नाम होता है। अब अपने देखना कि जो अपवाद आजकल चल रहे हैं कि अपने क्षेत्रों पर अतिक्रमण हो रहा है, उस क्षेत्रों को अतिक्रमण के लिए मीर भाई आपका नाम ही काफी होना चाहिए। जब कोई बात आई है, मीर भाई के पास में इतना बल और शक्ति है कि 500 आदमी को बोले तो रातों रात वहां पहुंच जाए, और जब अपनी संख्या पहुंचेगी तो ही लोग अपने से डरेंगे कि भाई मीर भाई का भी बल सेना ही आ जाएगा। वो 50 आए, मीर भाई 500 खड़ा करते, वो आपके सामने टिकेगा नहीं। मेरा यही कहना, वो आपके सामने नहीं, और मीर भाई आपके पास में शक्ति है और दल बल है। आप ये ध्यान रखोगे कि अपने कम से कम महाराष्ट्र के क्षेत्र में कई बार भी कोई ऐसा काम ना हो। और मैं आपको बहुत बहुत बधाई देता हूँ मीर भाई, आप बहुत अच्छा कार्य करेंगे, आपको हार्दिक शुभकामनाएं। धन्यवाद। ॲडव्होकेट कांचनमाला संघवी यांना मी आमंत्रित करतोय। महावीर स्वामीला वंदन। आचार्य आनंदी मोरी महाराजांच्या चरणी नमन। आणि इथं जमलेले श्रावक श्राविकांनो, काही लोक श्रीमंतीला सलाम करतात,
काही लोक गरिबीला सलाम करतात, पण काही माणसं आयुष्यात अशी असतात की जी फक्त माणुसकीला सलाम करतात, असं मान्यवर व्यासपीठ आज भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थरक्षा कमिटी नवीन अध्यक्षपदाच्या निवडणूक निर्णयासाठी आपण सगळे इथं आमंत्रित आहात. आपण सगळे जमलेलो आहोत आणि आपल्या तीर्थरक्षाच्या रक्षेसाठी प्रत्येक जण इथं बंधू आणि भगिनी सगळेच जण आपण हातभार खारीचा वाटा लावण्यासाठी एकत्रित झालेलो आहोत. मागचे अध्यक्ष श्री अनिलजी जमगे यांच्यासोबत मी दौऱ्यामध्ये फिरले. जवळजवळ 1 कोटीचा निधी प्रत्येक तीर्थक्षेत्राला जिथं जिथं आवश्यकता होती तिथं त्याचं साक्षीदार मला होता आलं. त्या निमित्तानं अनेक तीर्थक्षेत्राचे दर्शन झाले, अनेक अडीअडचणी कशा प्रकारे सोडवायच्या याचं पण ज्ञान मला मिळालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं या तीर्थरक्षा कमिटीच्या निमित्तानं आजच्या युगातही प्रत्येकात कोणी ना कोणी विराजमान आहे. तसेच महावीरजी शास्त्री यांच्यात मला चाणक्याचे दर्शन होतात आणि ते मी त्या दौऱ्यामध्ये अनुभवले. आणि असे जर चाणक्य आपल्या जैन समाजात जर असतील तर मला नाही वाटत की कुठं पण भांडणं होते किंवा कुठंही वादविवाद होते किंवा कुठेही तीर्थरक्षा करण्यासाठी काही अडचणी येते. तर ह्या चाणक्यानं सतत कोणतेही अध्यक्ष असो अचलपणे नेहमी सोबत राहावं अशी मी त्यांना या निमित्तानं विनंती करते. आणि जसं की पाटील काकांनी पण सांगितलं की मी पण बोलणार होते की जिथं जिथं आपले मंदिर आहे त्या मंदिराला धर्मदायाला तुमचं रजिस्ट्रेशन होणं फार गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे आणि आपल्या पुढच्या ह्या नवीन पिढीला धरोहर समर्पित करण्यासाठी आपण सज्ज राहिलं पाहिजे. आणि आपण सगळ्यांनी आजच आपण प्रत्येक वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलो. आपल्या गावात आपल्या जिल्ह्यात आपल्या परिसरात जेवढे पण मंदिर आहे तुमच्या प्रत्येकावर ती जबाबदारी. तुम्ही प्रत्येक जण आज एक मीर गांधी एक अनिल जमगे हे लक्षात राहू द्या, एक आर.के. जैन आहात. तर प्रत्येकानं आपापल्या आसपासच्या आपल्या गावातल्या सगळ्या मंदिराचं धर्मदायामध्ये रजिस्ट्रेशन झालेलं आहे की नाही ही पहिली जबाबदारी खाली बसलेले वर बसलेले सगळ्यांची तुमची आमची सगळ्यांची आहे. आणि आज आपण इथं जितके पण जण जमलेलो आहोत, आज जर मीरबाईला जर शुभेच्छा द्यायच्या असतील तर प्रत्येकानं 500 फॉर्म तरी आपण भरून तीर्थरक्षा कमिटीला दिले पाहिजे. तर हेच त्यांचं खरं अभिनंदन होईल. आणि मीरबाईला ज्या पद्धतीनं आपण सगळे ओळखतात, एक कर्मठ कार्यकर्ता आहे, एक चारित्र्यवान कार्यकर्ता आहे, एक निज भावनेनं सगळ्यांसाठी अवरात्री झडणारा कार्यकर्ता आहे. आपण आल्या बघितलं इतक्या स्पीडली त्यांनी इकडं आले आणि खुर्ची उचलली आणि ती खुर्ची कोणाला दिली तर त्यांनी त्या काकाला बसण्यासाठी खुर्ची दिली. असा अध्यक्ष मिळणं फार दुर्मिळ असतो. आणि सगळेजण वर बसलेले असताना हे केले असताना त्यांनी तिथं उभे होते, त्यांना इथले सगळे बसा बसा म्हणत असताना त्यांनी पायरीवर बसले. जो कार्यकर्ता पायरीवर बसतो, जसं आपण मंदिराच्या दगडाला जे महत्व असतं, पहिला दगड जो असतो त्याला जे महत्व असतो, तर असा कार्यकर्ता आपल्याला तीर्थरक्षा कमिटीसाठी अध्यक्ष म्हणून लाभलाय. हे तुमचं आमचं भाग्य आहे. आणि मीरजींना मी एक विनंती करेल या निमित्तानं की तीर्थरक्षा कमिटीच्या माध्यमातून आपले जितके पण तीर्थ आहेत तिथं ज्या काही अडीअडचणी आहेत, मी सांकेतिक भाषेत आपल्याला बोलते, तर त्या अडचणी निश्चितच तुमच्या माध्यमातून पूर्णपणे म्हणजे यशाच्या शिखरापर्यंत पोहोचतील अशी मी महावीरचरणी प्रार्थना व्यक्त करते. आणि आज इथं जे झालंय दही गाव, आपण प्रत्येक चांगलं शुभ कार्य करताना दही घेऊन आपल्या घरातल्या महिला हातावर तुमच्या पण हातावर दही घेऊनच तुम्हाला पाठवलं असणार इथं. आज भाभीजी जर इथं आल्या असत्या तर मी त्यांना पण तुम्ही इथं त्यांच्यासोबत सत्कार करायला पाहिजे होता. कारण की अर्धांगिनीचं तितकंच महत्व तुमच्या आयुष्यात आहे. तर त्यांच्या एकट्याचा सत्कार न करता मी विनंती करेन कमिटीला की त्यांनी भाभीजीलाही इथं बोलवावं आणि त्यांच्यासोबत त्यांनाही बसवावं. त्यांनी जर 24 तास जर बाहेर फिरत असते तर घरातली धुरा माझी भगिनी सांभाळती, हेही तुम्ही आम्ही विसरता कामा नये. आणि आज राजकीयाच्या गांधींना चांगले दिवस आलेले आहेत. तर आमच्या जैन समाजात पण गांधी आहेत, तर निश्चितच आपल्या तुम्हा सगळ्यांना गांधी की आंधी सबको देखने को मिलेगी. आणि निश्चितच सगळ्या तीर्थरक्षांचं संवर्धन आणि रक्षण होईल अशी मी
आशा व्यक्त करते आणि मला बोलायची जी संधी दिली, आज या दहीगाव क्षेत्रावर दर्शन सकाळी सकाळी अभिषेकाचा जो मला म्हणजे नेत्रसुख मिळालं, त्याबद्दल मी सगळ्यांचे आणि या कमिटीचे आभार व्यक्त करते. आणि माझ्याच्यानं बोलताना कृतीतून जर कोणाचं मन दुखालं असेल तर मनपूर्वक क्षमाही मागते आणि मेयरजींना पुढच्या वाटचालीत हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांची वाटचाल अगदी पहिलं काम तर पाटील काकांनीच त्यांना सुचवलंय की सगळ्या मंदिरांचं रजिस्ट्रेशन करून घेणे आणि सगळ्यात मोठं काम आहे तेच तुम्ही हाती घ्यावं ही मी नम्र विनंती करते आणि इथंच माझ्या शब्दांना विराम देते. आणि जाता जाता 2 शब्द असे बोलावेसे वाटतात की क्षितिजावरचा पहिला सूर्यकिरण काळोखात उजेड आणणारा तो माणूस जर असेल तर ते मिहीरबाई आहे. हजाराच्या गर्दीत माणुसकी शोधताना मनाने श्रीमंत असा हा माणूस आहे. सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवतो, कायमच आपला वाटतो आणि वडीलधारी असेल का युवक असेल सगळ्यांच्या मनावर राज्य करतो असा तो मिहीर गांधी आहे. प्रेम विश्वासाने काठोकाठ भरलेला आणि मायेचा अथांग सागर अहोरात्र घडतो, सर्वांचे हित जपतो असा अध्यक्ष आपल्या तीर्थरक्षा कमिटीसाठी लाभलेले असे मिहीरबाई गांधी यांना मी पुनश्च एकदा शुभेच्छा देऊन आपल्या शब्दांना विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व आदरणीय सभासद बंधू, सभासद या ठिकाणी उपस्थित असलेले श्रावक, अनिल जमगे काय आणील असा प्रश्न होता. अनिल जमगे काय आणील, जमगे मिहीर आणील. त्यांनी मिहीरबाईंना व्यवस्थितपणानं अध्यक्षपदावरती विराजमान करण्यासाठी सर्व प्रकारचं सहकार्य केलं आहे. मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. एका चांगल्या कार्यकर्त्याला ही संधी मिळालेली आहे आणि ही संधी आपल्याला 5 वर्ष सोनं करून दाखवायचं आहे. तीर्थक्षेत्रांच्या अनेक समस्या आहेत. महाराष्ट्रामध्ये तीर्थक्षेत्रांच्या समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर तिथल्या ट्रस्टी काम करत असताना त्यांच्या पाठीमागे एक फादर बॉडी म्हणून एक संस्था लागते आणि ती तीर्थरक्षा कमिटी काम करेल. ह्या कमिटीमध्ये काम करत असताना आपल्या सर्वांचं सहकार्य माझ्याकडून, माझ्या आणि सर्व माझ्या सहकार्यांचं सहकार्य अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी देऊन, अशा पद्धतीची आशा व्यक्त करून, अशा पद्धतीचा शुभार आशीर्वाद देऊन, अशा पद्धतीचा खंबीर साथ देण्याचा शब्द देऊन मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय जिनेंद्र. खूप खूप धन्यवाद. अतिशय क्षेत्र दहीगाव या ठिकाणी विराजमान महावीर भक्ताच्या चरणी त्रिवार वंदन करते. तसेच व्यासपीठावर विराजमान तन्मनधनाने जे जैन समाजाची सेवा करतात अशा ज्येष्ठ श्रेष्ठ सगळ्या मान्यवरांना अभिवादन करते. प्रथमतः मी तर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी बबनजी आणि इथल्या व्यवस्थापकांचे आभार मानते. वेळ फार जास्त झालेला आहे, मी जास्त वेळ घेणार नाही. थोडक्यात मिहीरबाई यांना शुभेच्छा देते. मी आल्यापासून सकाळी 6 वाजल्यापासून पाहते त्यांचा उत्साह आणि प्रत्येक कार्यामध्ये काम करतायत. त्यांच्यासोबत तरुण शक्ती पण दिसते आहे. त्यांचं कार्याचं योगदान तर आहेच आहे, तन्मन धनाने ती सेवा करतच आहे. पण आज त्यांना जी सुवर्ण संधी मिळाली तर मिहीरबाई तुमचे परत मनापासून अभिवादन करते. तुमच्यासाठी 2 शब्द. बास के असली उड़ान तो बाकी है, बास के असली उड़ान तो बाकी है, अभी तो कुछ परिंदों का उड़ना बाकी है, अभी तो कुछ परिंदों का उड़ना बाकी है, अभी तो पर्वतों को लावा है, अभी तो आसमां बाकी है, अभी तो आसमां बाकी है. मिहीरबाई तुम्हाला जी संधी मिळाली पहा, इतर समाजापेक्षा आपला जैन समाज अल्प आहे पण बौद्धिक आणि आर्थिकदृष्ट्या भारत देशामध्ये फार योगदान देतो. सगळ्यात जास्त टॅक्स भरणारा आणि सगळ्यात मोठ्या पोस्टवर बौद्धिक म्हणजे आपले साहेब असतील अशा मोठ्या मोठ्या पोस्टवर भारतीयांना भारत देशामध्ये योगदान देणारा हा आमचा जैन समाज. मेरी भावनामधून मूल्य शिकवणारा, स्वतः अंगीकारणारा छोटासा अल्पसा समाज आहे. पण अहिंसावादी असल्यामुळे इतर समाजाचा त्यांना त्रास होतो. मिहीरबाई तुम्हाला ह्या तीर्थरक्षा कमिटीमध्ये अध्यक्ष झालेला आहात. एक छोटी बहीण म्हणून तुम्हाला एक सूचना सांगते की मोठ्या मोठ्या क्षेत्राचे तर मोठे मोठे प्रॉब्लेम आहेत, पण असे अजूनही महाराष्ट्रामध्ये काही छोटे छोटे क्षेत्र आहेत आमच्या शेळगावसारखे की जे खूप प्राचीन आहेत, खूप गौरवशाली इतिहास आहे त्यांचा, परंतु काही दुर्लक्षित राहिलेले आहेत.
तर आपणास विनंती आहे की तुमच्या काळामध्ये जे काही महाराष्ट्रामध्ये तीर्थक्षेत्र आहेत त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली पाहिजे. तुम्ही त्यांना अल्टिमेटम द्या की 2 वर्षात डेव्हलपमेंट झाली पाहिजे. नसेल करत तर त्या अध्यक्षांना बदला. आणि जे नवीन होतकरू जे नौजवान आहेत, जी महिला शक्ती आहे, त्यांचा यूज करून सोशल मीडिया वापरून आता प्रत्येक ठिकाणी रस्त्याच्या सोयी झालेल्या आहेत. त्यांना बेसिक फॅसिलिटी जर दिल्या, फूड, शेल्टर, रेसिडेन्सी दिलं तर डेव्हलपमेंट नक्कीच होणार. आणि डेव्हलपमेंट झाली की तरुण पिढी येणार. जैन समाज खूप प्रामाणिकपणे सेवा देतो आणि भावनेनं तीर्थरक्षा संवर्धनासाठी, जीर्णोद्धारासाठी आपला पैसा देत असतो. तर जे कमिटीचे अध्यक्ष वगैरे आहेत त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या भावना, ज्या श्रावकांनी दिलेला पैसा आहे तो योग्य ठिकाणी गेला पाहिजे. त्यांचा कष्टाचा पैसा आहे, प्रामाणिकपणे त्यांनी दिलेला आहे. त्यांना जर त्याची जाण झाली आहे आणि त्यांना प्रगती त्या ठिकाणी दिसली तर ते सरळ हाताने तनवंतन आणि अधिक मदत करतील आणि ह्या जैन समाजाची उज्ज्वल परंपरा आणखी वैभवशाली करतील असं मला निश्चितच ग्वाही देते मी यांची. आणि पुढील कार्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देते. काही बोलले असतील तर क्षमस्व आणि परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देते. धन्यवाद. वेळ न घालवता की त्यांनी आपल्या कार्यकाळातला आणि पुढच्या जीर्णोद्धार समितीच्या वतीने, अध्यक्षपदाच्या वतीने महाराष्ट्राच्या अध्यक्षांना कसं आपण मदत करणार आहे त्याबद्दल भावना व्यक्त करावी. जय बोलो शासन नायक महावीर भगवान की जय. जय बोलो परम पूज्य आचार्य शांति सागर मुनि महाराज की जय. जय बोलो आचार्य आनंदी मुनि महाराज की जय. जय बोलो गणाधिपति गंधराचार्य कुंतु सागर मुनि महाराज की जय. आचार्य संघ की जय. प्रथमतः व्यासपीठावर सौ सारिका मिहिर गांधी यांना मी आमंत्रित करतो. नेमकं आपण सगळं कार्यक्रम करलो, मिहिरचं सगळं कौतुक व्हायला, पण ज्याच्या मागं ठामपणे उभा आहे त्याची मिसेस, त्याचं देखील कुठंतरी कौतुक व्हायला पाहिजे. तर मी त्यांना पुढं आमंत्रित करतो. त्यांचा सत्कार महिला मंडळाच्या वतीने. ठीक आहे. तर या निमित्ताने मिहिरवाहिनी गांधी हे कार्यानिमित्त सतत पळत असतात आणि पळत असताना त्यांचा कार्यभार व्यवस्थितपणे सांभाळून त्यांच्या धर्मपत्नी सारिकाताई या खंबीरपणे कार्य करत असतात. तर त्यांनी सर्व महिला मंडळांनी त्यांचा सामूहिक सत्कार करावा आणि त्यानंतर आलेली आम्ही आपलं वक्तव्य पुढे करते. बोला, चालू ठेवा. कारण का त्यांचा सत्कार होणं गरजेचं होतं. खाली मिहिरचा सत्कार करावा होतो. भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटीचा इतिहास रवीजीने त्यांच्या शब्दामध्ये 2 मिनिटांमध्ये सर्व सांगितलेलं आहे. परंतु आज जो सन्मान मिहिरबाईचा होत आहे त्याच्या पाठीमागचा इतिहास तुम्ही बघितलेला नाही. ते इतिहास मी दाखवतो. सत्कार झाला का? शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर पुणे तसंच माणिकबाग जैन मंदिरच्या वतीनं हा प्रातिनिधिक स्वरूपात त्यांचे सत्कार होते. मिहिरबाईंचं भाषण झाल्यानंतर बाकीचे इतर सत्कार स्वीकारले जातील. त्यामुळे कुणी आता लगेच काही करायची नाहीये. आता मावळते अध्यक्ष अनिलजी जमगे यांचं भाषण, त्यानंतर नूतन अध्यक्ष मिहिरजी गांधी यांचं भाषण आणि त्यानंतर भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटीमध्ये 3 नावं महाराष्ट्र अंचलसाठी पुढे आले होते. मिहिर गांधींचं नावासाठी 3 नावं समोर महाराष्ट्र अंचल पुढे आले होते. पहिलं नाव होतं शेतवाळ समाजामधून दिलीप घेवारे. दुसरं नाव दक्षिण भारत जैन सभेमधून आमचे आदरणीय रवीजी देवमोरे. देवमोरे सर उभा राहा, एक मिनिट उभा राहा. ज्या वेळेस दिलीपजी घेवारे मी इलेक्शनसाठी उभारत नाही, मी सिलेक्शन असेल तर अध्यक्ष होतो म्हणले, तर माझी यावेळेस इलेक्शन करण्याची माझी इच्छा नाही म्हणून तरी मागे सरकले. मिहिरबाई आम्ही सर्व ज्यावेळेस रवीजी बशी गेलो होतो की रवीजी पहिला तुम्ही सिनियर आहात, मिहिर गांधीपेक्षा तुम्ही सिनियर आहात, तर तुम्ही अध्यक्षपदासाठी उभा राहा. तर त्यांनी एका मिहिर गांधीला बघितल्याबरोबर 1 सेकंद देखील विलंब न लावता ऑलरेडी दक्षिण भारत जैन सभेचं पाठबळ, दक्षिण भारत जैन सभेचा चेअरमन पद माझ्याकडे आहे. तर ह्या वर्षी 5 वर्षाकरता मिहिरबाई यांना आपण सगळेजण मिळून अध्यक्ष करू.
ही गाई सगळ्यात पहिला दक्षिण भारत जाहीर सभेनं मी रवीजी देवमोरेंच्या माध्यमातून दिली. ह्याचबरोबर दिलीबाईंनी दिली. आचार्य श्री कुंतुसागर महाराज, देवनंदी महाराज, अनेक आचार्यांनी, गुप्तीनंदी महाराज, गुंदरनंदी महाराजांनी, बऱ्याच आचार्यांनी सर्वांनी आशीर्वाद दिला. मीरबाईचं नाव पूर्ण समाजातून, सर्व समाजातून, मग ते उंबड, दशाउंबड असू दे, विसाउंबड असू दे, पंचम समाज असू दे, कासार समाज असू दे, चतुर समाज असू दे, उमड समाज असू दे, बगेरवाल समाज असू दे, आगरवाल समाज असू दे, अनेक समाजाने जाहीरपणे मीरबाईला पाठिंबा दिला. ह्या पाठिंब्याच्या जोरावरती वास्तविक पाहता कोणी उभं राहिलं नाही पाहिजे होतं, पण काही कारणास्तव कांचनमालाताई होत्या आपल्या पुण्यावरनं, सुजाताताई तर खंबीरपणे होत्या. सुजाताताईंबद्दल म्हणायचं झालं तर मला सारखं सगळ्याचे फोन येते की त्यांची खंबीर साथ आहे का, खात्री करून घ्या, का ते समर्थन करता म्हणून फोटो देत नाहीत. मी म्हटलं समर्थन करता म्हणून जरी फोटो नसला तरी ते माझ्या पाठीशी आहेत आणि माझ्या बरोबर आहेत. जवळजवळ व्यासपीठावर सगळे महेंद्र म्हणजे मुंबईमधनं, त्यानंतर आपल्या औरंगाबादमधनं ट्रेनिंगबाई होते, सर्व मान्यवर उपस्थित होते आणि सर्वांच्या ह्याच्यामुळं नागपूरमधनं संतोषजी पेंढारे होते. त्यानंतर प्रत्येक भागामधून नांदेडमधनं संतोषजी काला होते, औरंगाबाद, सर्व शहरामधून विविध संस्था उभा होत्या. त्यामुळेच हा आज योग आलेला आहे आणि निश्चित मी सर्वांना ग्वाही देतोय की तीर्थक्षेत्र कमिटीचं काम करत असताना मी जास्तीत जास्त प्रयत्न करीन, पण आपण सर्वांनी मला मार्गदर्शन वेळोवेळी करायचंय. प्रत्येक वेळी माझा कान धरायचा आहे की इथं चुकतंय, हे दुरुस्त झालं पाहिजे. जसे आमचे नातेपुतेचे संजय गुरसाळकर करतात, नाव घ्यायला हरकत नाही, पण करतात नाही, योग्य वेळी योग्य केलं पाहिजे. कारण कसं आहे माहिती, मार्गदर्शन मिळाल्याशिवाय काय करायचंय काय नाही सुचलं पाहिजे आणि सर्वांनी साथ दिली आहे आणि अशाच पद्धतीने आपण तीर्थक्षेत्र कमिटीचं काम करू. आणि ती जमगे साहेबांना आणि महामंत्री जे आता विद्यमान होते महावीरजी शास्त्री यांना ग्वाही देतो की आम्ही आज तीर्थक्षेत्र कमिटी जास्तीत जास्त मेंबर करू आणि पुढील काळामध्ये ज्यावेळेस कधी बी काय समजा इलेक्शन हो नाही ते सिलेक्शन हो, महाराष्ट्राला विचारल्याशिवाय कधीही निर्णय होणार नाही आणि त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्राचा निर्णय आघाडीवर आहे. या पद्धतीने आपण काम करू. एवढंच बोलून माझे भाषण संपवतो. जय जिनेंद्र. चित्र कमिटीचे इथे आज अधिवेशन आनंद पार पडत आहे. आपण खूप दूर दूरवरून सर्व भाविक व कार्यकर्ते सभासद इथे आलेला आहात. अधिवेशनाच्या निमित्ताने इथे इलेक्शन देखील होणार होते, परंतु अनेक आचार्यांच्या सूचना मान्य करून महाराष्ट्रातील सर्व इच्छुक उमेदवारांनी एकमेकांशी चर्चा करून अत्यंत योग्य सुयोग्य असे मिहीर बाहुबली गांधी यांचं चयन केलं गेलं. ही एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि त्याला हे चयन होताना दहिगाव, अतिशय क्षेत्र दहिगाव याच्या व्यासपीठावर हे चयन झालं. या अध्यक्षपदासाठी त्यांची निवड झाली. याबद्दल मिहीरजी गांधी यांचं देखील आम्ही सर्वजण खूप खूप अभिनंदन करतो. परंतु त्यासोबत संपूर्ण भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटीच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व त्याचे सर्व इच्छुक संबंधित या सर्वांचं देखील अभिनंदन करतो. या वर्षी दहिगावला दर 5 वर्षाने मानस्तंभासाठी पायाड बांधलं जातं आणि यावर्षी दर नित्य नेमाने दिपवाळी झाल्यानंतर 21व्या दिवशी मानस्तंभातील मूर्तींचा अभिषेक होतो. आपण सर्व भाविकांना माझं आव्हान आहे की दहिगाव रथयात्रेसाठी देखील असंच आपण बहुसंख्येने यावं आणि त्या दहिगाव रथयात्रा कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हावं. 21 नोव्हेंबर रोजी होणार आहे. पुन्हा एकदा सर्वांचं आभार मानून आणि आपण सर्वजणांना इथे आलात आणि दहिगाव विश्वस्त समितीला आपण इथे अधिवेशनासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची संधी दिली, याबद्दल मी पुन्हा एकदा आभार मानतो व सर्वांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. जय जिनेंद्र. अभिनंदन.
या खूप खूप ठिकाणी धन्यवाद. शीतलजी आणि बोरसे, आता पोर्तुगीज ज्या ज्या संस्थेकडून ते सत्कार मागत ते सांगतायत मनीष भाई, पण सर्वांना विनंती आहे की भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पेट्रिस्को मोहम्मद समाज, किरण शास्त्री शाळा, अहिंसा सेवादल समिती नातेपुते, श्री शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर पुणे, पिंपरी चिंचवड, सकल जैन समाज मोरणी. आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी, लढलो अन जितलो भी काटच्या वाटवरी, दुश्मन भी आज मला वाकून सलाम करी, या मातीहीन दिल बळ लढण्याला अन भिडण्याला, येव माझा मल्हारी खंडोबा पाठीशी, लढलो पण रडलो नाही, हासिल मी जीतही केली, आशीर्वाद बाबांचा आईची हाय पुण्याई, सावतात दोघ वाऱ्यावानी फिका पडला घोडा, पैरल झाली आपली जोडी, देशात केलाय राडा, रोषात उडवीत धुरळा, आला बैलगाडा, एक नंबर हाय आपला, आला बैलगाडा, रोषात उडवीत धुरळा, आला बैलगाडा, आता एक नंबर हाय आपला, आला बैलगाडा.
जय जय त्रिशला के नंदन, करते चरणों में वंदन। जय जय त्रिशला के नंदन, करते चरणों में वंदन। जय महावीर भगवान की जय, आज के आनंद की जय। चेत सदी तेरस दिन पावन प्रभु ने जन्म लिया था। त्रिशला की गोद में आए, घर घर खुशियों से भरा था। बोलो वीर प्रभु की जय बोलो।